आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, जी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. म्हणतात की प्रत्येक कथेचा एक अंत असतो, पण काही कथांचा अंत ही एक नवीन वादळी सुरुवातीसारखी असते. माझ्या घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी झाल्यानंतर ठीक 30 सेकंदानंतर माझ्या घमंडी नंदेला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आणि तिची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली. माझ्या सासूने घाबरून मला 100पेक्षा जास्त वेळा फोन केला, पण मी प्रत्येक वेळी हसून फक्त एवढंच म्हटले, माफ करा, तुम्ही चुकीचा नंबर लावला आहे. मी चॉपस्टिक्स खाली ठेवल्या आणि तोंडात सुक्या भाताचे दाणे गिळण्याचा प्रयत्न केला, पण माझा गळा कडूपणाने भरून आला होता. गेल्या 3 वर्षांपासून माझ्या सासरचे रात्रीचे जेवण असेच असायचे. हे कधी जेवण नसायचे, तर एक न्यायालय असायचे, जिथे माझ्या गुन्ह्यांचा निकाल सुनावला जायचा. माझा गुन्हा कदाचित मी गरीब असणे हाच होता. माझ्याकडे दाखवण्यासाठी कोणतीही उच्च पगाराची नोकरी नव्हती आणि सर्वात मोठा गुन्हा म्हणजे सुमितशी लग्न करणे, जो त्याची आई सुलोचनाबाईचा लाडका मुलगा होता. माझ्यासमोर माझी सासू सुलोचनाबाई बसल्या होत्या. त्यांचे ताणलेले डोळे जे एखाद्या चापकापेक्षा कमी वाटत नव्हते. वरपासून खालपर्यंत त्यांच्या नजरा निहाळत होते आणि नंतर मी घातलेल्या कपड्यांवर येऊन स्थिरावले. अरे, जेवणार आहेस की इथे असंच मूर्ती बनून बसून राहणार? चेहरा तर बघ, असं वाटतंय जशी कोणाच्या मैतेला आली आहेस. या घरचे तर नशीबच फुटले, जे तुझ्यासारख्या पांढऱ्या पायाच्या मुलीला सून बनवून आणले. ना जेवणाची पद्धत ना कामाची शिस्त, बस माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त करायला आली आहेस. त्यांचा विषारी आवाज जेवणाच्या टेबलावर पसरलेल्या शांततेत गुंजला आणि बाकी तिघांनी आपल्या ताटातून नजर वर केली. रेश्मा, माझी लाडकी नणंद, आपल्या ओठांवर एक ओळखीचे उपरोधिक हास्य घेऊन माझ्याकडे पाहत होती. गेल्या 3 वर्षात मला या हास्याची सवय झाली होती. तिला नुकतेच एका मोठ्या मीडिया कंपनीत मार्केटिंग मॅनेजरच्या पदावर प्रमोशन मिळाले होते. तिचा महिन्याला 2.5 लाखांचा पगार या घराची शांतता आणि माझा आत्मसन्मान चिरडण्यासाठी तिचे सर्वात धारदार शस्त्र देखील होता. आई, तू हे काय बोलतेस? वहिनीला वाईट वाटेल. बिचारीकडे चांगले कपडे खरेदी करायला पैसे कुठे आहेत? 20,000च्या मामूली नोकरीत ती ॲडजस्ट करते. जर हिला माझ्या भावाचा आधार नसता तर बिचारी रस्त्यावर आली असती. असो वहिनी, तू तुझ्या नशिबाला दोष देणं सोड. गरीब घरच्या सुनेचं नशीब असंच असतं. रेश्माचा प्रत्येक शब्द माझ्या आधीच छिन्न भिन्न झालेल्या स्वाभिमानावर सुईसारखा टोचत होता. मी माझा चेहरा ताटात झुकवला. टेबलाखाली माझे हात इतक्या जोरात आवळले होते की बोटांची पेरे पांढरी पडली होती. सुमित, माझा नवरा, ज्या माणसासोबत मी 3 वर्ष घालवली होती, त्याने फक्त हळूच खोकून आपल्या आईच्या ताटात भाजीचा एक तुकडा वाढला. आई, तू जेव, जेवण थंड होत आहे. रेश्मा, तू पण जेव. आजकाल कामामुळे खूप थकतेस, थोडे जास्त खात जा. त्याने माझे अस्तित्व पूर्णपणे नाकारले. मला सहन कराव्या लागत असलेल्या त्या अपमानकारक शब्दांकडे दुर्लक्ष केले. त्याच्यासाठी त्याच्या आई आणि बहिणींकडून माझा अपमान होणे कदाचित रोजचा श्वास घेण्याइतकेच सामान्य होते. मला तो दिवस आठवला जेव्हा मी पहिल्यांदा त्याच्या कुटुंबाला भेटायला आले होते. त्यावेळी मी माझी खरी ओळख लपवली होती. मी फक्त इतकेच सांगितले होते की मी एक सामान्य ऑफिस कर्मचारी आहे आणि माझे आईवडील लहानपणीच वारले होते. मी किती भोळी होते. मला वाटले की सुमितचे खरे प्रेम त्या प्रत्येक अडचणीवर मात करेल. तो माझ्यावर प्रेम करतो, माझ्या पैशांवर किंवा प्रतिष्ठेवर नाही. पण मी चुकीचे होते. त्याचे प्रेम त्याच्या कुटुंबाच्या पैशांवर आणि प्रतिष्ठेच्या अहंकारासमोर खूप छोटे आणि कमजोर ठरले होते. ते मला हीन नजरेने पाहत होते, कारण माझी कोणतीही खानदानी पार्श्वभूमी नव्हती. त्यांच्या तोडीचे खर्चिक होण्यासाठी माझ्याकडे पैसा नव्हता. एक साधारण मध्यमवर्गीय कुटुंब, जे स्वतःला समाजाचा उच्च स्तर समजत होतं. मी सर्व काही सहन केलं. मी एक चांगली पत्नी आणि एक आदर्श सून बनण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. घरचे प्रत्येक काम पूर्ण निष्ठेने केले, या आशेने की एक दिवस ते माझ्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहतील. पण सर्व काही व्यर्थ होते. माझ्या संयमाने त्यांना आणखी जास्त वरचढ होण्याची संधी दिली. त्यांनी माझ्या शांततेला माझी कमजोरी समजले, माझ्या सबुरीला माझा भ्याडपणा. मी एक दीर्घ श्वास घेतला. माझ्या छातीत उठणारे वादळ दाबण्याचा प्रयत्न केला. बस थोडा वेळ अजून होता. जेव्हा 3 वर्ष सहन केली, तर हे शेवटचे काही दिवस सहन नाही करू शकत. ज्या योजनेची तयारी मी खूप आधीपासून शांतपणे करत होते, ती सुरू करण्यासाठी फक्त योग्य वेळेची वाट पाहत होते. जेवण जड शांततेत संपले. मी नेहमीप्रमाणे गुपचूप भांडी उचलली आणि स्वयंपाकघर चकाचक केले. जेव्हा मी ड्रॉइंग रूममध्ये परत आले, तेव्हा सुलोचनाबाई टीव्ही पाहत होत्या आणि रेश्मा आपले नवीन नेलपेंट सुकावत होती. मला पाहत असल्याचे पाहून रेश्माने टोमणा मारत म्हटले, ऐक वहिनी, ऐकले आहे की तुझ्या कंपनीत आजकाल सहाय्यक कर्मचाऱ्यांची जागा रिकामी आहे. तू तिथे अर्ज का करत नाहीस? कदाचित तुझ्या आत्ताच्या 20,000च्या नोकरीपेक्षा तिथे जास्त पगार मिळेल तुला.
मी थांबले पण वळले नाही. मी माझ्या पाठीवर तिची आणि माझ्या सासूची तिरस्कारयुक्त नजर जाणवू शकत होते. तुझ्या काळजीबद्दल धन्यवाद रेश्मा. माझे काम ठीक चालले आहे. मी एक आश्चर्यकारकपणे पण शांत आवाजात उत्तर दिले आणि थेट माझ्या खोलीकडे गेले. दरवाजा बंद करूनच मी सुटकेचा श्वास घेतला. मी खिडकीबाहेर दाट अंधाराकडे पाहिले. या अपमानास्पद आयुष्याचा शेवट करण्याची वेळ आता आली होती. मी कपाटात लपवून ठेवलेला माझा दुसरा फोन काढला. हा त्या स्वस्त फोनपेक्षा पूर्णपणे वेगळा होता, जो मी रोज वापरत होते. मी एक नंबर डायल केला, जो मला तोंडपाठ होता. हॅलो सुभाषजी, सगळी तयारी कुठपर्यंत आली आहे? दुसऱ्या बाजूने एक अत्यंत आदरयुक्त आवाज आला. हा माझा सहाय्यक सुभाषजींचा आवाज होता, जे जवळजवळ 10 वर्षांपासून माझ्यासोबत काम करत होते. आनंदी मॅडम, सर्व काही तुमच्या आदेशानुसार तयार आहे. बस तुमच्या एका इशाऱ्याची वाट पाहत आहोत आम्ही, आणि सर्व काही त्वरित लागू केले जाईल. मी माझे डोळे बंद केले. माझ्या सासरच्यांचे टोमणे, त्यांच्या तिरस्कारयुक्त नजरा, सर्व काही माझ्यासमोर पुन्हा एकदा फिरल्या. खूप छान. परवा सकाळी माझ्या मॅरेज रजिस्टरच्या ऑफिसमधून बाहेर पडल्याच्या ठीक 30 सेकंदानंतर योजना सुरू करा. जी मॅडम. कॉल संपला. मी कॉल हिस्ट्री मिटवली, सिम काढले आणि फोन परत त्याच्या जागी ठेवून दिला. त्या रात्री मी खूप गाढ झोपले. गेल्या 3 वर्षातील सर्वात चांगली झोप. माझे वाईट स्वप्न संपणार होते आणि त्यांचे वाईट स्वप्न आता सुरू होणार होते. रेश्मा नेहमी माझ्या डोळ्यात काटा बनून टोचायची. तो काटा केवळ तीक्ष्ण नव्हता, तर विषारीही होता. ज्या दिवसापासून मी या घरात पाऊल ठेवले होते, तिने माझ्याबद्दलचा तिरस्कार कधीच लपवला नाही. तिच्या नजरेत मी एक गबाळी, ओंगळवाने कपडे घालणारी आणि कमी शिकलेली मुलगी होते. आणि सर्वात शरमेची गोष्ट म्हणजे मी पैसे कमवत नव्हते. ती स्वतःला 21व्या शतकातील एक यशस्वी महिला मानत होती. एक असा आदर्श जो प्रत्येक मुलीने अंगीकारला पाहिजे. आणि तिच्या यशाचा मापदंड तिच्या महिन्याच्या 2.5 लाखांचा पगार होता. हा आकडा प्रत्येक जेवणाच्या टेबलावर, प्रत्येक संभाषणात, जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा पुन्हा पुन्हा सांगितला जायचा, जे रेश्माचे मूल्य सिद्ध करायचा आणि सोबतच मला खाली दाखवायचे एक मंत्र बनला होता. आई, हे बघ, मी नवीन ब्रँडेड बॅग खरेदी केली आहे. पूर्ण 80,000ची आहे. वहिनीच्या तर वर्षभराच्या पगारापेक्षाही जास्त असेल. रेश्माने हे म्हणत चमड्याची चमकदार बॅग माझ्या आणि सुलोचनाबाईंच्या समोर हलवली. मुद्दाम मला तो प्राईस टॅग दाखवला, जो तिने अजूनपर्यंत काढला नव्हता. सुलोचनाबाईंनी कौतुकाने मान हलवली. त्यांच्या डोळ्यात अभिमानाची चमक दिसत होती. माझ्या मुलीची बातच काही वेगळी आहे. स्त्रीने असेच असावे, स्वतः पैसे कमवावेत आणि स्वतःवर खर्च करावेत. काही लोकांसारखं नाही, जे दिवसभर बसून फक्त नवऱ्याच्या कमाईवर पोसले जातात. मी गप्प राहिले, मान झुकवून पटापट जेवण करू लागले. मला चांगलं माहीत होतं ती बॅग बनावट होती, फर्स्ट कॉपी होती. तिची खरी किंमत तिने सांगितलेल्या किमतीच्या 10व्या भागापेक्षाही कमी होती. पण मी काहीच बोलले नाही, कारण मला माहीत होतं की माझ्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. त्यांच्या नजरेत माझ्यासारख्या गरीब मुलीला खरी आणि बनावट यातील फरक कुठे माहीत असणार? रेश्माचा घमंड फक्त भौतिक गोष्टी दाखवण्यापुरतेच मर्यादित नव्हता. ती माझ्या आयुष्यातील प्रत्येक पैलूत ढवळाढवळ करायची. माझे कपडे घालण्याच्या पद्धतीपासून ते माझ्या बोलण्याच्या सवयीपर्यंत. अगदी मी रात्रीच्या जेवणात काय बनवणार हेही तीच ठरवायची. हे देवा, वहिनी, तू ही डाळ इतकी खारट का बनवलीस? दादाला जास्त मीठ आवडत नाही, तुला माहीत नाही का? तुमच्या गावात सगळे असेच खातात की काय? तिने तोंड वाकडे करत डाळीची वाटी दूर ढकलली, जणू ती एखादी भयानक गोष्ट असावी. सुमितने नेहमीप्रमाणे एक शब्दही म्हटला नाही. बस गुपचूप एक ऑमलेटचा तुकडा घेऊन जेवण संपवू लागला. मी समजावण्याचा प्रयत्न केला की मी सुमितच्या आवडीनुसारच सगळं काही बनवलं आहे. कदाचित आज चुकीने थोडं जास्त मीठ पडलं असावं. पण रेश्माने मला संधीच दिली नाही. बहाणे करू नकोस. जेव्हा स्वयंपाक करता येत नाही तर मान्य कर. मी उद्या एक नवीन एअर फ्रायर घेऊन येईल. मॉडर्न जमान्याची गोष्ट आहे. तेल मसाल्याने तब्येतही खराब होणार नाही. मग गोड आवाजात सुमितकडे वळली. का हो दादा, एक मोठं एअर फ्रायर? मी बरोबर बोलते ना? आरोग्यावर तर खर्च केलाच पाहिजे. सुमितने होकारार्थी मान हलवली. हो, तू अगदी बरोबर सांगतेस. तूच खरेदी करून घे. पैशांची काळजी करू नकोस. मी पैसे देऊन टाकेन. मला असे वाटले जणू कोणीतरी माझे हृदय मुठीत आवळले आहे. मी त्याची पत्नी होते, पण त्या घरात माझ्या आवाजाला कोणतेही स्थान नव्हते. प्रत्येक निर्णय त्याची आई आणि बहीणच घ्यायच्या. अपमानाची पराकाष्ठा सुमितच्या आजोबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी झाली. त्या दिवशी घरात खूप नातेवाईक आले होते. मला सकाळी 4 वाजता उठून पक्वानांची तयारी करावी लागली होती. मी एकटी स्वयंपाकघरात राबत होते. जेव्हा सर्व काही तयार झाले तेव्हा मी फक्त घाईघाईने एक बऱ्यापैकी साडी नेसून पाहुण्यांना भेटायला बाहेर आले. रेश्माने एक महागडा डिझायनर ड्रेस घातलेला होता. मेकअपमुळे तिचा चेहरा चमकत होता
आणि ती पाहुण्यांमध्ये अशी फिरत होती जणू या कार्यक्रमाची यजमान तीच आहे. जेव्हा एका काकूंनी माझ्या कामाबद्दल मला विचारले तेव्हा रेश्माने पटकन उत्तर दिले, वहिनी वहिनी तर एका छोट्या कंपनीत क्लर्क आहे काकू. पगार इतका आहे की बस पेट्रोलचा खर्च निघतो. सुदैवाने वहिनीला दादाचा आधार आहे, नाहीतर माहीत नाही यांचा खर्च कसा भागला असता. जेवणाच्या टेबलावर शांतता पसरली. सर्वांच्या नजरा माझ्यावर टिकल्या. कोणाच्या नजरेत दया होती, कोणाच्या नजरेत उत्सुकता, तर कोणाच्या नजरेत तिरस्कार. माझा चेहरा लाजेने लाल झाला. कान सुन्न झाले. मला वाटले जणू मी सर्कसचा एखादा प्राणी आहे ज्याला लोकांच्या मनोरंजनासाठी सादर केले गेले आहे. मी सुमितकडे पाहिले, आपल्या नवऱ्याकडून एका शब्दाच्या अपेक्षेने. पण नाही, त्याने आपली मान झुकवली आणि जेवणाचं नाटक करू लागला. माझ्या नजरेला नजर देणे तो टाळत राहिला. त्या क्षणी मी समजले की सर्व काही खरोखरच संपलं आहे. प्रेम, आशा, सर्व काही मरून गेलं आहे. मी आता असे आयुष्य जगू शकत नव्हते. त्या रात्री सर्व काही आवरल्यानंतर मी सुभाषजींना फोन केला. ते माझ्या वडिलांनी नेमलेले सहाय्यक होते. ते त्यांच्या निधनापूर्वीपासून माझ्यासोबत काम करत होते. सुभाषजी हे एकमेव व्यक्ती होते जे माझी खरी ओळख जाणत होते आणि ज्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास होता. मी त्यांना माझ्या घटस्फोटाच्या निर्णयाबद्दल आणि बदल्याच्या योजनेसाठी आवश्यक ती तयारी करायला सांगितली. सुभाषजींनी फक्त एक प्रश्न विचारला, मॅडम, या निर्णयावर तुम्ही पूर्णपणे ठाम आहात ना? एकदा हे सुरू झाले की मागे फिरण्याचा कोणताही मार्ग नसेल. मी आरशात स्वतःला पाहिले. थकलेले डोळे, कोमजलेला चेहरा आणि जुने कपडे घातलेली स्त्री. ही मी नव्हते. हे ते आयुष्य होते ज्याची मी पात्र होते. मी ठाम आहे, मी एक खंबीर आणि थंड आवाजात उत्तर दिले. त्यांनी माझ्या तारुण्याची 3 वर्षे हिरावून घेतली आहेत. आता वेळ आली आहे की त्यांना ते व्याजासकट परत करावं. हो, रेश्मा माझी घमंडी नणंद. तिला तिच्या कंपनीवर, तिच्या मॅनेजरच्या पोस्टवर आणि तिच्या 2.5 लाखांच्या पगारावर खूप गर्व होता. पण ती हे जाणत नव्हती की ज्या कंपनीत ती काम करत होती प्रत्यक्षात विक्रम एंटरप्राइजेसची छोटीशी उपकंपनी होती. तीच विक्रम एंटरप्राइजेस ज्यामध्ये माझी 51% भागीदारी होती. कंपनीच्या सर्व वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे भविष्य, ज्यामध्ये तिच्या मॅनेजरची पोस्टचाही समावेश होता, ते माझ्या हातात होते. माझ्या एका इशाऱ्यावर तिचे ते करिअर, ज्याचा तिला इतका माज होता, एका क्षणात धुळीस मिळणार होतं. आणि तो दिवस आता फार दूर नव्हता. सुमित कधी माझं आयुष्य असायचा, मी त्याच्यावर माझ्या तारुण्यातील एक शुद्ध आणि उत्कट प्रेमाने प्रेम केले होते. एक असं प्रेम ज्यामध्ये पैसा किंवा प्रतिष्ठेला कोणतीही जागा नव्हती. मी त्याला एका चॅरिटी इव्हेंट दरम्यान एका गावात भेटले होते. तो एक साधा, सरळ, खरा सिव्हिल इंजिनियर वाटत होता, ज्याचे हास्य हिवाळ्यातील उन्हासारखे उबदार वाटत होते. तो जाणत नव्हता की मी कोण आहे आणि मी देखील त्याला सांगितले नाही. मी फक्त कोणत्याही सामान्य मुलीसारखे प्रेम करू इच्छित होते. आमच्या प्रेमाचा तो काळ खूप सुंदर होता. त्याने मला वचनं दिले होते की तो आयुष्यभर माझी ढाल बनून राहील, कोणालाही मला त्रास देऊ देणार नाही. मी त्या वचनांवर डोळे झाकून विश्वास ठेवला होता. पण विवाहित आयुष्य ही कोणती परीकथा नसते. जेव्हा आम्ही त्याच्या आई आणि बहिणीसोबत एकाच छताखाली राहू लागलो तेव्हा सुमित हळूहळू बदलला. तो आता तो माणूस राहिला नाही जो माझ्या रक्षणासाठी नेहमी उभा राहायचा. तो कमजोर, द्विधा मनस्थितीत राहणारा बनला होता आणि नेहमी आपल्या कुटुंबाला माझ्यापेक्षा वरचढ समजू लागला. जेव्हा कधी माझी आणि त्याच्या आईची किंवा नंदेची काही खटपट व्हायची तेव्हा तो नेहमी गप्प राहणे किंवा त्यांचीच बाजू घेणे पसंत करायचा. आनंदी, तू थोडं सबुरीने घे बरं. आईचं आता वय झालं आहे, त्यांचा स्वभाव थोडा कठीण आहे, समजून घेण्याचा प्रयत्न कर. रेश्मा अजून लहान आहे, न विचार करता ती बोलून जाते, तू मनाला लावून घेऊ नकोस. या त्या गोष्टी होत्या ज्या मी वारंवार त्यांच्याकडून ऐकत आले होते. ते नेहमी माझ्याकडून सहन करण्याची, समजून घेण्याची आणि माफ करण्याची अपेक्षा करायचा. पण त्याने एकदाही आपल्या आई आणि बहिणीला हे सांगितले नाही की त्यांनी माझा आदर करावा, त्यांच्या पत्नीचा आदर करावा. मला आठवतं, एकदा मी खूप आजारी पडले होते. 100 डिग्री ताप होता. शरीर इतकं कमजोर झालं होतं की मी अंथरुणातून उठूही शकत नव्हते. मी त्याला माझ्यासाठी थोडी खिचडी आणायला सांगितली. त्याने हो म्हटले आणि बाहेर गेला. पण जवळजवळ 2 तासानंतर तो स्नॅक्सच्या एका बॅगेसोबत घरात परतला आणि म्हणाला, माफ कर, मी रस्त्यातून येत होतो तर रेश्माचा मला फोन आला. तिला तिच्या आवडत्या रेस्टॉरंटमधून पिझ्झा मागवायचा होता. तर मी संपूर्ण घरासाठीच तोच घेऊन आलो आहे आणि तुझी खिचडी आणायला विसरलो. तू आता थोडं ब्रेड खाऊन घे. मी टेबलावर ठेवलेल्या पिझ्झाच्या बॉक्सकडे पाहिलं आणि मग माझ्यासमोर उभा असलेल्या नवऱ्याकडे पाहिलं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जेव्हा मी सर्वात जास्त आजारी होते, जेव्हा मला त्याच्या काळजीची सर्वात जास्त गरज होती, तेव्हाही त्याला फक्त त्याच्या बहिणीच्या आवडीची काळजी होती. त्या क्षणी माझे हृदय अर्धे थंड पडले होते. सुमितचा निष्काळजीपणा फक्त छोट्या छोट्या गोष्टींमध्येच दिसत नव्हता,
त्याला माझ्या भावनांची कधीच किंमत नव्हती. त्याला माहीत नव्हते की मला काय आवडतं काय नाही, मी आनंदी आहे की दुःखी आहे. तो कामावरून घरी यायचा, जेवायचा, टी व्ही पाहायचा आणि झोपून जायचा. आमचे विवाहित आयुष्य खिडकी नसलेल्या खोलीसारखे नीरस आणि थंड झाले होते. मी त्याच्याशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला. मी हे लग्न वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. सुमित, आपण या विषयावर बोलू शकतो का? मला माझ्याच घरात खूप एकटेपणा जाणवतो. मी एकदा हुंदके देतच त्याला म्हटले होते, पण उत्तरादाखल मला फक्त त्याची उदासीनता मिळाली. तू पुन्हा फालतू गोष्टींचा विचार करत आहेस आनंदी. तुझ्याकडे राहायला घर आहे, खायला अन्न आहे, सोबत नवरा आहे. कसला एकटेपणा? तू जास्त अपेक्षा ठेवू नकोस. तो समजू शकला नाही किंवा त्याला हे समजूनच घ्यायचे नव्हते की मला भौतिक गोष्टींची नाही तर लक्ष, आदर आणि प्रेमाची गरज होती. त्याने समजून घेतले होते की मला एक बऱ्यापैकी आयुष्य देणे म्हणजेच एक पती म्हणून त्याची सर्व जबाबदारी पूर्ण करणे आहे. त्याला माहीत नव्हते की त्याचा निष्काळजीपणा आणि आपल्या कुटुंबाने केलेल्या माझ्या अपमानावर त्याची शांतता हा तो विषारी खंजर होता ज्याने माझ्या प्रेमाला मारून टाकले. एक वेळ अशी होती जेव्हा मी स्वतःला विचारायची की मी हे सर्व काही सहन का करत आहे. माझ्याकडे सर्व काही होतं, पैसा, ताकद, प्रतिष्ठा. मी एका राणीसारखं जगू शकत होते. हजारो लोक माझा आदर करत होते. मी इथे कशासाठी थांबले होते, ज्याच्या बदल्यात मला फक्त अपमान आणि निष्काळजीपणा मिळत होता? काय यासाठी मी अजूनही सुमितवर प्रेम करत होते? नाही, ते प्रेम तर खूप आधीच मरून गेले होते. कदाचित ही माझी स्वतःची जिद्द होती. या विश्वासावर टिकून होते की मी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला बदलू शकेन. मी एका सुखी कुटुंबाचा भ्रम धरून ठेवला होता, पण आता मी त्या स्वप्नातून जागी झाले होते. सुमित माझ्या प्रेमाच्या लायकीचा नव्हता. त्याचे कुटुंब माझ्या त्यागाच्या लायकीचे नव्हते. तो एक वाईट नवरा होता, एक भ्याड माणूस जो आपल्या स्त्रीच्या रक्षणासाठी उभा राहू शकत नव्हता. तो फक्त आपल्या आई आणि बहिणीच्या आधाराने जगत होता, ज्याचा स्वतःचा कोणताही विचार नव्हता, कोणतीही हिंमत नव्हती. आणि असा माणूस उशिरा का होईना आपल्या निष्काळजीपणाची आणि भ्याडपणाची किंमत नक्कीच चुकवतो. मी माझ्या शेजारी झोपलेल्या त्या माणसाकडे पाहिले. त्याचा चेहरा आज पण तितकाच निष्पाप वाटत होता जितका पहिल्या दिवशी मला वाटला होता, पण माझ्यासाठी तो आता अनोळखी आणि तिरस्कारणीय झाला होता. मला आता कोणताही त्रास जाणवत नव्हता. माझ्यात आता फक्त थंडपणा आणि दृढ निश्चय होता. त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना लवकरच समजेल की ज्या स्त्रीला त्यांनी गेल्या 3 वर्षापासून चिरडले होते ती कोणती मुंगी नव्हती जी नेहमी दबलेली राहील, तर ती फिनिक्स होती जी आपल्याच राखेतून पुन्हा जन्म घेण्याची वाट पाहत होती. आणि जेव्हा ती आपलं पंख पसरवेल तेव्हा ती त्या सर्व गोष्टींना जाळून राख करेल ज्यांनी तिला दुखावले होते. पाण्याचा ग्लास शेवटी ओसंडून वाहू लागला. माणसाच्या संयमाचा बांध कितीही मजबूत असला तरी त्याला एक मर्यादा असते आणि माझी मर्यादा त्या संध्याकाळी तुटली. माझ्या सासूच्या वाढदिवसाच्या पार्टीत सुलोचनाबाई आपल्या मित्रांसमोर आणि शेजाऱ्यांसमोर देखावा करण्यासाठी एक मोठी पार्टी देऊ इच्छित होत्या आणि साहजिकच या धावपळीत सर्व काही सांभाळण्याची जबाबदारी माझी होती. मला 2 दिवसांची सुट्टी घ्यावी लागली. मी एकटी बाजारात गेले होते. जेवण बनवले, स्वच्छता केली, घर सजवलं. मला त्यांना आनंदी करायचं होतं. आशा होती की माझ्या कष्टाचं कौतुक केलं जाईल. पार्टी खूप चांगली चालली होती जोपर्यंत सुलोचनाबाईच्या एका मैत्रिणीने माझ्याबद्दल विचारले नाही. सुलोचनाताई, ही तुझी सून आहे का? खूप सुंदर आणि सुशील दिसत आहे. कुठे काम करते? सुलोचनाबाई उत्तर देण्यापूर्वीच रेश्माने मध्येच उडी मारली. नमस्ते काकू, वहिनी तर एका छोट्या कंपनीत क्लर्क आहे. पगार इतका आहे की लिपस्टिकचा खर्चही मुश्किलीने निघतो. आमच्या कुटुंबालाच आधार द्यावा लागतो. सुलोचनाबाईच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावरून हसूच गायब झाले. त्यांनी माझ्याकडे एक वेगळ्याच दयाळू नजरेने पाहिले. खोलीतील वातावरण अचानक जड झाले. मला वाटले जणू माझ्या शरीरातील रक्त सर्व गोठून गेले आहे. ही पहिली वेळ नव्हती जेव्हा रेश्माने असे काही म्हटले होते, पण यावेळी हे इतक्या लोकांसमोर म्हटले होते जणू माझ्या तोंडावर एक जोरदार चपराक बसली होती. मी माझा नवरा सुमितकडे पाहिले. तो काही अंतरावर आपल्या मित्रांशी बोलत बसला होता. त्याने नक्कीच ऐकले असेल की रेश्माने काय म्हटले, पण त्याने काय केले? काहीच नाही. त्याने फक्त एक नजर माझ्यावर टाकली आणि मग तोंड फिरवले. असे नाटक करू लागला जणू काही झालेच नाही. मी तर त्याच्या ओठांवर एक हलकं हसू देखील पाहिलं. ते हसू शेवटच्या खंजिरासारखं होतं जे माझ्या आधीच रक्तबंबाळ झालेल्या हृदयात उतरलं. त्याने सर्व काही संपवून टाकलं. पती पत्नीमधील उरलेली इज्जत, बदलाची एक अंधुकशी आशा आणि माझ्या जुन्या व्यक्तिमत्वाला. मी काहीही न बोलता गुपचूप स्वयंपाकघरात निघून गेले. मी माझा हा ॲप्रॉन उतरवला आणि तो एका कोपऱ्यात फेकून दिला. मला आता एक सुशील सून आणि एका कमजोर पत्नीचं नाटक करायचं नव्हतं. मी खूप थकले होते. मी वर खोलीत गेले आणि एका छोट्या बॅगेत आपले काही कपडे मी भरले. मी या घराची कोणतीही गोष्ट आपल्यासोबत घेतली नाही.
अगदी आपल्या बोटात घातलेली लग्नाची अंगठीही नाही. मी ती उतरवली आणि ड्रेसिंग टेबलवर ठेवून दिली. जणू गेल्या 3 वर्षांचं आयुष्य फक्त एक स्वप्न होतं, एक वाईट स्वप्न. जेव्हा मी खाली आले, पार्टी अजूनही चालली होती. कोणीही माझ्या गैरहजेरीकडे लक्ष दिले नाही. मी थेट दरवाजाकडे वाढले, एक वेळही मागे वळून पाहिले नाही. मी एक टॅक्सी घेतली आणि शहरातील सर्वात आलिशान हॉटेलमध्ये निघून गेले. हे हॉटेल देखील माझ्याच मालकीच्या मालमत्तांपैकी एक होते. मी प्रेसिडेन्शियल सूटमध्ये दाखल झाले, जिथून रात्री पूर्ण शहर दिसत होते. निऑन लाईट्स एखाद्या दूरच्या ताऱ्यासारख्या टिमटिम करत होत्या. मी तिथे उभी राहून 3 वर्षाच्या कैदेनंतर पहिल्यांदा स्वातंत्र्याचा अनुभव घेत होते. मी माझा गुप्त फोन काढला आणि सुभाष भैयांचा नंबर डायल केला. सुभाषजी, मी बोलत आहे. मॅडम, काय झालं? तुमचा आवाज ठीक वाटत नाही, सुभाषजींनी काळजीने विचारले. मी ठीक आहे, मी एक थंड आवाजात म्हटले. मी निर्णय घेतला आहे. मला घटस्फोट हवा आहे, ताबडतोब. दुसऱ्या बाजूला काही वेळ शांतता राहिली. सुभाषजी चांगल्या प्रकारे जाणत होते की मी काय सहन केलं आहे. त्यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी फक्त विचारलं, मॅडम, तुम्ही माझ्याकडून काय करून घेऊ इच्छिता? मी इच्छिते की तुम्ही घटस्फोटाची कागद तयार करावीत. उद्या सकाळी ती सुमितकडे पाठवून द्या. त्याला सांगा, जर त्याने स्वाक्षरी केली तर सर्व काही शांततेत संपेल, आणि जर नाही केली तर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला पश्चाताप करावा लागेल. जी मॅडम. आणखी एक गोष्ट, त्या रात्रीच्या शहराकडे पाहतच म्हटले. माझे डोळे बर्फासारखे थंड होते. योजना सुरू करा. कोणालाही सोडायचं नाही. मॅडम, तुम्ही खरोखर? हो, मी ठाम आहे. मी त्यांचं बोलणं मध्येच तोडलं. त्यांनी जे पेरलं आहे तेच आता उगवणार आहे. हा असा धडा आहे ज्याचे ते पात्र आहेत. मी समजलो मॅडम. मी त्वरित कारवाई करतो. कॉल संपला. मी फोन बेडवर फेकला आणि मऊ सोफ्यावर पडून राहिले. मी रडले नाही. माझे अश्रू खूप आधीच सुकून गेले होते. माझ्या आत आता फक्त एकच भावना होती, समाधान. मी सुमितच्या चेहऱ्याचा विचार करत होते. जेव्हा त्याला घटस्फोटाचे कागदपत्र मिळतील, मी सुलोचनाबाईंची भीती आणि रेश्माच्या आश्चर्याची कल्पना करत होते. त्यांनी कधी विचारही केला नसेल की ज्या सुनेला आणि वहिनीला ते नेहमी खाली दाखवायचे, ती एक दिवस असे पाऊल उचलू शकते. त्यांनी कधी विचारही केला नसेल की त्यांचे नशीब, त्यांचे करिअर, सर्व काही माझ्या हातात आहे. खेळ सुरू झाला होता आणि यावेळी सर्व काही माझ्या हातात होते. सकाळी ठीक 7 वाजता दरवाजाची बेल जोरजोरात वाजू लागली, ज्यामुळे घराची शांतता भंग पावली. सुलोचनाबाई, ज्या ड्रॉइंग रूममध्ये सकाळचा व्यायाम करत होत्या, त्या रागातच दरवाजा उघडायला गेल्या. समोर काळ्या सूटमध्ये एक सुकलेला सडपातळ माणूस उभा होता, ज्याच्या हातात एक फाईल दिसत होती. माफ करा, काय आपण श्रीमती सुलोचना आहात का? मी सुमित यांच्या आई. त्या माणसाने भावनाशून्यपणे त्यांना विचारले. हो, मीच आहे. काय काम आहे? सुलोचनाबाईंनी कपाळावर आठ्या आणून उत्तर दिले. हो, मी आनंदीचा वकील आहे. मी इथे सुमितजींना काही कागदपत्र देण्यासाठी आलो आहे. वकिलाने फाईलकडे इशारा करत त्यांना म्हटले. सुलोचनाबाईंनी श्वास घेतला आणि पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात छापलेले घटस्फोटाचे कागदपत्र हे शब्द पाहून त्या सुन्न झाल्या. काय? घटस्फोट? त्या कुलक्षणीची इतकी हिंमत? त्या बडबडू लागल्या. आवाज ऐकून सुमित आणि रेश्मा देखील बाहेर आले. कागद पाहून दोघंही थक्क झाले. ही वेडी झाली आहे का? अचानक घटस्फोट का मागत आहे? रेश्मा ओरडली. सुमित गप्प होता. त्याचा चेहरा पांढरा पडला होता. त्याला अपेक्षा नव्हती की मी इतक्या लवकर आणि एवढ्या सहज हे कठोर पाऊल उचलेन. गेल्या रात्री मी गेल्यानंतर त्याने मला काही फोन केले होते, पण मी त्याचे फोन उचलले नव्हते. त्याला वाटले की मी फक्त नाराज आहे. काही दिवसात नेहमीप्रमाणे स्वतःच परत येईल. त्याला हा अंदाज नव्हता की यावेळी मी खरोखरच जाण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या वकिलाने सांगितले, जर सुमितजी कागदपत्रांवर स्वाक्षरी करत असतील तर आनंदीजी कोणत्याही मालमत्तेची मागणी करणार नाहीत. याला दोघांसाठी एक मुक्ती समजावे. वकिलाने पुढे म्हटले. आणि जर तुम्ही स्वाक्षरी नाही केली? वकिलाने आपले बोलणे अपूर्ण सोडले, पण त्याच्या ताणलेल्या नजरेने सर्व काही सांगून दिले. सुलोचनाबाई अचानक मोठ्याने हसल्या. एक विजयी हसू. खूप छान, खूप सुंदर. घटस्फोट देऊन टाक. या घराचे तर नशीबच फुटले होते, जे तिच्यासारख्या स्त्रीला सून बनवून या घरात तू आणले. मुक्त झालं तरच चांगलं आहे. सुमित, स्वाक्षरी कर बेटा, आत्ताच कर. रेश्मा देखील सोबतच बोलली. हो दादा, करून टाक साईन. साडेसातीपासून पाठ सोडव आणि आपले आयुष्य नव्याने सुरू कर. तू एक चांगल्या, श्रीमंत आणि जास्त सुंदर पत्नीच्या लायकीचा आहेस, ना की त्या गरीब गबाळ्या स्त्रीच्या. सुमित अजूनही घाबरत होता. शेवटी मी 3 वर्षापर्यंत तिचा पती होतो. ती एवढी निष्काळजी कशी असू शकते? तो कमजोर असू शकतो, पण त्याच्या हृदयात कुठेतरी माझ्यासाठी थोड्याफार भावना उरल्या होत्या. पण आपल्या आई आणि बहिणीच्या दबावापुढे त्याची ही भीती लवकरच गायब झाली.
ठीक आहे, मी स्वाक्षरी करेन, त्याने एक जड आवाजात म्हटले. त्याने पेन उचलला आणि न विचार करता कागदांवर आपले नाव लिहून दिले. वकिलाने कागद परत घेतला, एक वेळ पुन्हा तपासला आणि मान डोलावली. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. आज सकाळी 9 वाजता प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फॅमिली कोर्टात तुमच्याशी पुन्हा भेट होईल. हे सांगून वकील तिथून वळाला आणि निघून गेला. सुमित आणि त्याच्या कुटुंबाला संमिश्र भावनांसह सोडून गेला. पण विजय आणि आनंदाच्या भावनेने लवकरच बाकी सर्व गोष्टींवर ताबा मिळवला. वा, शेवटी आमच्या घरातून ती गुंडबाई गेलीच, सुलोचनाबाईंनी आनंदाने म्हटले. आज रात्री तर उत्सव साजरा करावा लागेल. खूप मोठा उत्सव. हो आई, उत्सव तर व्हायलाच पाहिजे. रेश्मा देखील आनंदी होती. मी शहरातील सर्वात शानदार रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक करते. आजची पार्टी माझ्याकडून. दादांच्या या संकटापासून मुक्त होण्याच्या आनंदात. फक्त सुमितने काही म्हटले नाही. तो सोफ्यावर धपकन बसला आणि शून्यात पाहू लागला. त्याला काहीतरी गमावल्याची, काहीतरी रिकामेपणाची जाणीव होत होती. पण त्याने लवकरच त्या भावनेला झटकून दिले. हो, घटस्फोट घेणेच योग्य आहे. तो मुक्त होईल. तिला आता माझे टोमणे ऐकावे लागणार नाहीत. तो एक नवीन पत्नी शोधेल, अशी पत्नी जिच्यामुळे त्याची आई आणि बहीण आनंदी होतील. त्या सकाळी सुमितचे पूर्ण कुटुंब खूप चांगले कपडे घालून तयार झाले, जणू ते एखाद्या मोठ्या समारंभात चालले असावेत. सुलोचनाबाई आणि रेश्माने तर मुद्दाम गडद मेकअप केला होता आणि सर्वात सुंदर कपडे घातले. ते मला दाखवू इच्छित होते की माझ्याशिवाय ते खूप चांगल्या प्रकारे जगत आहेत, उलट आधीपेक्षाही चांगले. जेव्हा मी फॅमिली कोर्टात पोहोचले, ते आधीपासूनच तिथे माझी वाट पाहत होते. मला पाहून रेश्माने आपला शेवटचा टोमणा मारण्याची संधी सोडली नाही. वा जुनी वहिनी, आज तर तू खूप सुकलेली वाटत आहेस. खूप दुःखी आहेस, नाही का? काही हरकत नाही, दुःखी होऊ नकोस. घटस्फोट एक नवीन आणि चांगल्या आयुष्याची सुरुवातीसाठी असतो. आशा आहे तुला लवकरच दुसरा एखादा माणूस मिळेल, ज्याच्यात तुला स्वीकारण्याची हिंमत असेल. मी काहीच म्हटले नाही, फक्त एक रहस्यमय हसून दिले. माझ्या हसण्याने रेश्माला थोडे अस्वस्थ केले, पण तिने जास्त विचार केला नाही. तिला वाटले की मी एक फक्त मजबूत दिसण्याचं नाटक करत आहे. प्रक्रिया खूप लवकर पूर्ण झाली, तर सुलोचनाबाई आणि रेश्मा आपला आनंद लपवू शकल्या नाहीत. त्या एकमेकींच्या गळ्यात पडून हसून बोलू लागल्या. सुमित गप्प होता. त्याचे डोळे एक गुंतागुंतीच्या भावनेने माझ्याकडे पाहत होते. मी त्याच्याकडे पाहिले नाही. फक्त मी शेवटच्या वेळी म्हटले, निघते मी आणि तुला प्रत्येक कामात यश मिळव. मग मी वळले आणि चालू लागले, कोणत्याही भीतीशिवाय, कोणत्याही पश्चातापाशिवाय. पण मी जाणत होते की जेव्हा मी या दरवाजातून बाहेर पडेल, तेव्हा माझ्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू होईल. एक सुंदर आणि गौरवशाली अध्याय. आणि ते माझ्या पतीचे कुटुंब आपल्या आयुष्यातील सर्वात भयानक वादळाचा सामना करणार होते. आणि त्या वादळाचे नाव होते आनंदी. घेरड्या तपकिरी रंगाच्या लाकडी टेबलच्या मागे बसलेला अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना न आणता मला आणि सुमितला एक एक पेन पकडवून देत होता. तुम्ही दोघांनी एक वेळ हे अर्ज वाचून घ्यावा. जर काही बदलायचे नसेल तर इथे स्वाक्षरी करा. आज त्याचा आवाज एखाद्या मशीनसारखा सपाट वाटत होता. कदाचित तो रोज अशा डझनभर घटस्फोट पाहत असेल, किंवा त्याच्या सर्व भावना मरून गेल्या होत्या. मी पेन पकडला. धातूचा थंडपणा माझ्या बोटांमध्ये जाणवला. मी अर्ज पुन्हा वाचला नाही. त्याची प्रत्येक गोष्ट मला मान्य होती. प्रत्येक शब्द मी स्वतः माझ्या वकिलासोबत मिळून तयार केला होता. हे सरळ आणि स्पष्ट होते. परस्पर संमतीने घटस्फोट. मालमत्तेचा कोणताही वाद नाही. पोटगीची कोणतीही मागणी नाही. एक पूर्ण मुक्ती. कमीत कमी कागदांवर तर हेच होते. सुमित वेगळा होता. त्याने अर्ज उचलला. त्याचे डोळे वेगाने शब्दांवरून धावू लागले. त्याच्या भोवया हलक्याशा आकसल्या. कदाचित तो काहीतरी शोधत होता. एखादी अट, एखादी मागणी, किंवा माझ्या बाजूने एखादी तक्रार. सुलोचनाबाई आणि रेश्मा सुमितच्या मागेच उभ्या होत्या. त्यांना प्रक्रियेच्या क्षेत्रात येण्याची परवानगी दिली नाही, पण त्यांचे डोळे आमच्या प्रत्येक हालचालीवर खिळले होते. मी सुलोचनाबाईची अस्वस्थता त्यांच्या बुटांच्या टाचेच्या हलक्या हलक्या आवाजावरून अनुभवू शकत होते. रेश्माने छातीवर हात बांधले होते. तिचे ओठ एका विजयी हास्यात दाबलेले होते. लवकर कर बेटा, स्वाक्षरी करून संपव हे नातं. सुलोचनाबाईंची कुजबूज माझ्यापर्यंत पोहोचली. सुमितने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग एका झटक्यात आपले नाव लिहून दिले. सुमित मेहरा. हे 3 परिचित शब्द जे मी कधीतरी माझ्या डायरीच्या पानांवर शेकडो वेळा लिहिले होते, आज माझ्या डोळ्यांसमोर किती अनोळखी वाटत होते. माझी वेळ आली. मी एक सेकंदही मागे पुढे पाहिले नाही. माझे हात स्थिर होते. मी त्यांच्या नावाच्या ठीक खाली आपले नाव लिहून दिले, आनंदी विक्रम सिंग. माझी स्वाक्षरी शांत आणि मजबूत होती. माझे हात जराही कंप पावले नाही. जेव्हा मी पेन खाली ठेवला, तेव्हा जाणवले की गेल्या 3 वर्षात माझ्यावर असलेले एक अदृश्य ओझं पूर्णपणे निघून गेलं आहे आणि मी मुक्त होते. मी डोकं वर केलं आणि सुमितच्या नजरेला नजर भिडवली. त्याच्या डोळ्यात आश्चर्य होतं, पश्चाताप होता आणि थोडीशी असंतुष्टी होती. पण आता खूप उशीर झाला होता.
त्यानेच आणि त्याच्या कुटुंबाने मला दूर ढकलले होते आणि जेव्हा आम्ही स्वाक्षऱ्या केल्या, अर्ज अधिकाऱ्याला परत दिला, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एक सहजच हसू आले. एक हलके, रहस्यमय आणि थोडेसे भीतीदायक हसू. हे हसू खूप वेगाने आले आणि गेले, पण सुमितने ते पाहिले होते. त्याने त्याच्या भुवया उंचावल्या, जणू त्याला काहीतरी गडबड वाटली असावी. पण माझ्या हसण्याचा काय अर्थ होता हे तो समजू शकला नाही. त्याने फक्त असाच विचार केला की कदाचित मी माझं दुःख लपवण्यासाठी आनंदी असल्याचं नाटक करत आहे. रेश्मा आणि सुलोचनाबाईंनी या छोट्याशा गोष्टीकडे लक्ष दिले नाही. जेव्हा अधिकाऱ्याने अर्जावर प्रकरण मिटवल्याचा शिक्का मारला, तेव्हा त्या दोघी मायलेकी आपला आनंद रोखू शकल्या नाहीत. त्यांनी एकमेकींकडे पाहिले, एकत्र हसल्या. त्यांचे डोळे आनंदाने चमकत होते. शेवटी ती निरुपयोगी, गबाळी, परावलंबी सून त्यांच्या घरातून हाकलून दिली गेली होती. आता सुमितलाही एक चांगली आणि बरोबरीची पत्नी शोधण्याची संधी मिळणार होती. आम्हा दोघांना घटस्फोटाच्या निर्णयाची एक एक प्रत मिळाली होती. कागदाचा तो पातळसा तुकडा, ज्याचं वजन हजारो किलोच्या बरोबर होते, त्याने अधिकृतपणे माझ्या आणि सुमितमधील पती पत्नीचे नाते संपवून टाकले होते. मी काळजीपूर्वक कागदाची घडी केली आणि आपल्या पर्समध्ये ठेवला. मी सुमितकडे पाहिले नाही, ना सुलोचनाबाई आणि रेश्माकडे. मी फक्त वळले आणि थेट दरवाजाकडे चालू लागले. आनंदी, सुमितने अचानक मला पाठीमागून हाक मारली. मी थांबले पण वळले नाही. आजपासून स्वतःची चांगली काळजी घे, तो थोडा घाबरतच म्हणाला. माझे ओठ हलकेच वळले. स्वतःची चांगली काळजी घे? गेल्या 3 वर्षात मी नेहमी स्वतःची काळजी स्वतःच तर घेत आले होते, आणि सोबत त्याच्या कुटुंबाचीही. यावेळी त्याचे शब्द किती बनावट आणि पोकळ वाटत होते. मी उत्तर दिले नाही. मी चालत राहिले, आपल्या मागे त्या माणसाला सोडून जो कधी माझा नवरा होता, आणि त्याच्या कुटुंबाला. जेव्हा मी रजिस्ट्रारच्या ऑफिसच्या दरवाजाबाहेर पडले, सकाळच्या ताज्या हवेत एक दीर्घ श्वास घेतला, तेव्हा मला वाटले जणू माझा पुनर्जन्म झाला आहे. एक नवीन आयुष्य माझी वाट पाहत होतं, आणि मी जाणत होते की बस काहीच सेकंदात त्या दरवाजाच्या मागे राहिलेल्या लोकांचं आयुष्य कधीच पहिल्यासारखं राहणार नाही. खरा खेळ तर आता सुरू झाला होता. मी इमारतीबाहेर आले. सकाळचे प्रखर ऊन माझ्या डोळ्यावर चमकत होते. एक अभूतपूर्व स्वातंत्र्याचा अनुभव माझ्या शरीराच्या प्रत्येक भागात पसरत होता. 3 वर्षांची कैद आता संपली होती. मी रस्त्याच्या कडेला उभी राहिले. टॅक्सीची वाट पाहण्याचं मी नाटक करत होते, पण प्रत्यक्षात मी माझी घड्याळ पाहत होते. सेकंदाचा काटा हळूहळू आणि मजबूतीने पुढे जात होता. 10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद. मी पाहिले सुमितचे कुटुंबही मुख्य दरवाजाच्या बाहेर येत होते. सुलोचनाबाई आणि रेश्मा जोरजोरात हसत बोलत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचे भाव साफ दिसत होते. सुमित सर्वात मागे चालत होता. त्याचा चेहरा अजूनही गंभीर दिसत होता. तो या स्वातंत्र्याचे स्वागत करत होता की काय, पण आता पण काहीतरी हलक्या अनुभवत होता. 25 सेकंद, 26 सेकंद. मी गुपचूप आपल्या पर्समधून माझा गुप्त फोन काढला. स्क्रीन चमकली, ज्यावर सुभाषजींचा फक्त एक मेसेज होता, ठीक 20व्या सेकंदाला पाठवलेला. सुरू झाले आहे. 30 सेकंद. जेव्हा रजिस्टरच्या ऑफिसचा दरवाजा माझ्या मागे बंद झाला, मी हसले. एक खरे हसू, ज्यामध्ये ना कोणते रहस्य होते ना कोणती बनावट. मी फोन परत ठेवला आणि त्याचवेळी एक शानदार काळ्या रंगाची स्कॉर्पिओ माझ्यासमोर येऊन थांबली. दरवाजा उघडला. सुभाषजी आपल्या शानदार सूटमध्ये बाहेर आले. आदराने झुकले. मॅडम, आपले स्वागत आहे. मी मान हलवली आणि कारमध्ये बसले. कार हळूच त्या जागेवरून गेली जिथे सुमितचे कुटुंब उभे होते. काळ्या रंगाच्या काचेच्या पलीकडून मी त्यांच्या चेहऱ्यावरील आश्चर्य साफपणे पाहू शकत होते. रेश्माचे तोंड उघडेच राहिले. ती कारकडे बोट दाखवत होती. सुलोचनाबाई आपले डोळे चोळत होत्या. त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. सुमित स्तब्ध उभा होता. त्याचे डोळे दूर जाणाऱ्या कारवर टिकले होते. कदाचित तो विचार करत होता की ज्या गबाळ्या गरीब स्त्रीला त्याने आत्ताच सोडले आहे, तिला घेण्यासाठी इतकी शानदार कार कशी येऊ शकते. पण ही तर त्या आश्चर्याच्या मालिकेची केवळ सुरुवात होती, ज्याचा त्यांना सामना करायचा होता. मी मऊ चमड्याच्या सीटवर पाठ टेकवली आणि माझे डोळे बंद केले. माझ्या डोक्यात आदेशांची एक मालिका स्पष्ट होती आणि ती वेगाने लागू केली जात होती. पहिला आदेश माझी घमंडी नणंद रेश्मासाठी होता. सुभाषजींनी त्या मीडिया कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाला तातडीचा ईमेल पाठवला, जिथे रेश्मा काम करत होती. ईमेलचा विषय खूप छोटा होता. मार्केटिंग मॅनेजर रेश्मा मेहरा हिला तात्काळ प्रभावाने बडतर्फ करण्यात यावे. सर्वात मोठा भागधारकाचा हा निर्णय आहे. ते मॅनेजरपद, ज्याचा रेश्माला नेहमीच अभिमान वाटत होता, तो 2.5 लाखांचा पगार, ज्याचा ती नेहमी दिखावा करायची, सर्व काही मिनिटातच धुळीस मिळणार होते. तिला कोणत्याही दयेशिवाय नोकरीवरून काढून टाकले जाईल. कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय, कोणत्याही मोबदल्याशिवाय. ती एक बेरोजगार बनेल, जिच्या बायोडाटावर बडतर्फ केल्याचा शिक्का बसलेला असेल.
दुसरा आदेश माझ्या निष्काळजी माझ्या पती सुमितसाठी होता. ज्या सर्व गुंतवणुकीच्या करारांच्या मागे तो लागला होता, ज्या प्रकल्पांमधून त्याला मोठ्या नफ्याची अपेक्षा होती, ते सर्व रद्द केले जातील. त्याचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार, ज्याच्यावर त्याचा पूर्ण विश्वास होता, अचानक त्याच्याशी सर्व संपर्क तोडून टाकेल. कारण खूप साधे होते. कारण तो भागीदारही माझ्याच नियंत्रणाखाली कंपन्यांपैकी एक होता. सुमित सर्व काही गमावून बसेल. तो कर्जात बुडेल, दिवाळखोरीच्या धोक्याचा सामना करेल. एक श्रीमंत आयुष्याचं स्वप्न, आपल्या कुटुंबासमोर स्वतःला सिद्ध करण्याचं स्वप्न, सर्व काही समुद्राच्या लाटांसमोर वाळूंच्या किल्ल्यासारखं कोसळून पडेल. तिसरा आदेश माझ्या कठोर सासू सुलोचनाबाईंसाठी होता. त्यांना थेट आर्थिकदृष्ट्या कोणतेही नुकसान होणार नव्हते, पण त्यांना आपल्या लाडक्या मुलीची नोकरी जाताना आणि आपल्या होतकरू मुलाला अपयशी होताना पाहावे लागणार होते. त्यांचा सर्वात मोठा अभिमान, त्यांची शान निर्दयीपणे चकनाचूर होणार होती. त्यांना घाबरत आणि भयात जगावे लागणार होते आणि काय होत आहे हे समजणारही नव्हते. हीच शिक्षा मी त्यांच्यासाठी ठरवली होती. हा कोणताही खुनी बदला नव्हता, तर एक संत गतीने होणारा पतन होता, एक मानसिक छळ. मी इच्छित होते की त्यांनी त्या लाचारीचा अनुभव घ्यावा, त्या जाणीवेचा, जेव्हा कोणी दुसरी व्यक्ती तुमच्या नशिबाचा निर्णय करते. तो अनुभव जेव्हा मी ते गेल्या 3 वर्षांपासून सहन केला होता. मॅडम, आता आपण कुठे जायचे? सुभाषजींच्या आवाजाने मला वास्तवात परत आणले. मी डोळे उघडले आणि खिडकीबाहेर पाहिले. शहर अजूनही व्यस्त होते. लोक अजूनही पळापळ करत होते. सर्व काही सामान्य चालले होते. फक्त त्या 3 लोकांचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर आलं होतं. घरी चला सुभाषजी, माझ्या खऱ्या घरी, मी शांत आवाजात म्हटले. कारने वेग घेतला आणि गर्दीच्या ट्रॅफिकमध्ये नाहीशी झाली. मी जाणत होते की या क्षणी मी आता आनंदी मेहरा, ती कमजोर गरीब सून राहणार नव्हते. मी आनंदी विक्रम सिंग आहे, विक्रम एंटरप्राइजेसची वारसदार, आणि मी ते सर्व काही परत घेण्यासाठी परत आले आहे, जे माझं आहे. रेश्मा आपल्या खाजगी ऑफिसच्या आरामदायी चमड्याच्या खुर्चीवर पाय पसरून बसलेली होती. हातात गरम कॉफीचा कप होता आणि ती आनंदाने एक एक धून गुणगुणत होती. आजचा दिवस खूप शानदार होता. तिने आत्ताच आपल्या डोळ्यातील काटा म्हणजेच मला रस्त्यातून हटवले होते आणि तिच्या भावाने तिला त्या पंचतारांकित रेस्टॉरंटमध्ये शानदार मेजवानी देण्याचं वचन दिलं होतं. आयुष्य किती सुंदर होतं. तिने आपला कॉम्प्युटर उघडला, कामाच्या ईमेलवर नजर टाकली. सर्व रिपोर्ट्स आणि आपल्या वरिष्ठांकडून मिळालेल्या कौतुकापलीकडे होते. ती समाधानाने हसली. ते मॅनेजर पद मिळवण्यासाठी तिने खूप मेहनत केली होती. हा तिचा अभिमान होता, तिची शान होती, ती गोष्ट ज्यामुळे ती जगासमोर मान उंच करून चालत होती. अचानक इनबॉक्समध्ये एक नवीन ईमेल आला. ईमेलचा विषय लाल रंगात दिसत होता आणि तातडीने हा शब्द मोठ्या अक्षरात लिहिला गेला होता. पाठवणारे वरिष्ठ मानव संसाधन HR विभाग होते. एक असा विभाग जो सहसा मॅनेजरशी थेट संपर्क साधत नाही. रेश्माला थोडे आश्चर्य वाटले. तिने ईमेल उघडण्यासाठी क्लिक केले. ईमेल खूप छोटासा होता, बस काहीच ओळींचा. बडतर्फीची नोटीस. प्रिय मिस रेश्मा मेहरा, पद मार्केटिंग मॅनेजर. कंपनीने आजपासून तुमच्यासोबतचा रोजगार करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू होत आहे. तुम्हाला अनुरोध आहे की आपण कंपनीचे सर्व काम आणि मालमत्ता परत आम्हाला सोपवून द्यावी आणि पुढील 30 मिनिटाच्या आत कार्यालय सोडावे. स्वाक्षरी वरिष्ठ मानव संसाधन विभाग. रेश्माच्या हातातून कॉफीचा कप फरशीवर पडून चकनाचूर झाला. गडद तपकिरी रंगाचे द्रव तिच्या महागड्या ड्रेसवर उडाले, पण तिचे लक्ष तिकडे नव्हते. तिचे डोळे कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर खिळले होते. ती ईमेलचा प्रत्येक शब्द पुन्हा पुन्हा वाचत होती. जणू तिला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. बडतर्फ, मला नोकरीवरून काढून टाकले? हे असे होऊ शकत नाही. नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. रेश्मा बावसळली. तिने घाईघाईने HR डायरेक्टरला फोन लावला, ज्यांच्यासोबत ती नेहमी खाण्यापिण्यासाठी आणि भेटवस्तू देण्यासाठी जात असे. पण दुसऱ्या बाजूने फक्त लांब बेल वाजत राहिली. तिने CEO ला फोन केला. निकाल तोच राहिला. घाबरून रेश्मा आपल्या ऑफिसमधून पळत HR विभागाकडे गेली. ती आत घुसून गोंधळ घालणारच होती, पण 2 सुरक्षा रक्षक दरवाजाबाहेर उभे होते. माफ करा मिस रेश्मा, तुम्हाला आत जाण्याची परवानगी नाही, एका रक्षकाने थंड आवाजात म्हटले. तुम्ही लोक वेडे झाले आहात का? मी या कंपनीची मार्केटिंग मॅनेजर आहे. तुम्ही बाजूला हटा माझ्या रस्त्यातून. रेश्मा ओरडली. रक्षकांना ढकलण्याचा प्रयत्न करू लागली. आम्ही फक्त वरून मिळालेल्या आदेशाचं पालन करत आहोत मॅडम. कृपया आपल्या ऑफिसमध्ये परत जाऊन आपले वैयक्तिक सामान पॅक करून घ्यावे. 30 मिनिटांनंतर आम्ही तुम्हाला कंपनी बाहेर घेऊन जाऊ, दुसऱ्या रक्षकाने दृढतेने सांगितले. रेश्मा स्तब्ध झाली. तिने चहूबाजूंनी पाहिले. बरेच सहकारी लोक तिच्याकडे उत्सुकतेने आणि दयेच्या नजरेने पाहत होते. लाजेने आणि अपमानाची लाट तिच्या आत उठू लागली. तिला समजत नव्हते की काय होत आहे. तिला इतक्या अचानक आणि निर्दयीपणे कंपनीतून का काढले जात आहे.
तिने काय चूक केली होती? मार्केटिंग विभागाची विक्री दरमहा लाखोपेक्षा जास्त असायची. तिच्या जाहिराती मोहिमी खूप यशस्वी राहिल्या होत्या. तिला काढण्याचे कोणतेही कारण नव्हते. निराश होऊन रेश्मा गुपचूप आपल्या ऑफिसमध्ये परत आली. तिने आपल्या त्या परिचयाच्या खोलीकडे पाहिले, ज्याचा तिला कधी खूप अभिमान वाटत होता. आता ती अनोळखी वाटत होती. तिने ड्रॉवर उघडला, आपले थोडेसे वैयक्तिक सामान काढले आणि ते एका पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये ठेवू लागली. तिचे हात थरथर कापत होते, अश्रू वाहू लागले होते. तिचे स्वप्न, तिचे करिअर, सर्व काही बस काहीच मिनिटात कोसळले होते. तितक्यात तिचा फोन वाजला. तिच्या भावाचा, म्हणजे सुमितचा फोन होता. हॅलो रेश्मा, तुझं काम संपलंय का? मी तुला उत्सव साजरा करण्यासाठी घ्यायला येत आहे. सुमितच्या आवाजात खूप आनंद दिसत होता. आपल्या भावाचा आवाज ऐकून रेश्माला स्वतःला आवरता आले नाही. ती ढसाढसा रडू लागली. दादा, मला नोकरीवरून काढून टाकले आहे. काय काय सांगतेस तू? नोकरीवरून काढून टाकले? कोणाची हिंमत झाली तुला काढायची? सुमित फोनवरच ओरडला. मला माहीत नाही. त्यांनी मला ईमेल पाठवला आणि सांगितले की 30 मिनिटात कंपनी सोडा. दादा, आता मी काय करू? रेश्मा वाईट रडत होती. दुसऱ्या बाजूला सुमितही तितकाच घाबरला होता. त्याचा विश्वास बसत नव्हता. त्याची हुशार बहीण, पूर्ण कुटुंबाचा अभिमान, एका दिवसात नोकरीवरून काढली जाऊ शकते. शांत हो, तू शांत राहा. तू कुठे आहेस? मी आत्ताच येतो, सुमितने घाईघाईने सांगितले. रेश्मा रडत रडत आपले सामान पॅक करत होती. जेव्हा बॉक्स भरला तेव्हा तिने उचलला आणि ती अडखळत ऑफिसच्या बाहेर पडली. तिने कोणाकडेही पाहण्याची हिंमत केली नाही. बस मान खाली घालून गेटकडे वाढू लागली. पाठीमागून कुजबुजण्याचे आवाज अजूनही तिच्या कानावर पडत होते. हे देवा, मॅनेजर रेश्माला खरोखरच काढले? ऐकलं आहे की हा आदेश थेट सर्वात मोठ्या भागधारकाकडून आला आहे. सर्वात मोठा भागधारक? रेश्मा थांबली. तिला पुसटसे आठवले. अलीकडेच कंपनीच्या भागधारकांच्या रचनेत एक मोठा बदल झाला होता. कोणत्या तरी रहस्यमय गुंतवणूकदाराने कंपनीचे बहुतांश शेअर्स खरेदी केले होते. पण तो कोण होता हे कोणालाच माहीत नव्हते. कुठे तिने न कळत त्या शक्तिशाली भागधारकाशी शत्रुत्व तर पत्करले नव्हते ना? पण कसे? ती तर गुंतवणुकीच्या जगात कोणाला ओळखतही नव्हती. एक वेडेपणाची विचार रेश्माच्या डोक्यात चमकला. कोण होता तो? नाही, हे असूच शकत नाही. ती व्यक्ती असे कसे करू शकते? त्या व्यक्तीकडे इतकी भयानक ताकद कशी असू शकते? तिने मान हलवली. त्या विचाराला दूर करण्याचा प्रयत्न केला. पण घटस्फोटाच्या वेळी माझ्या रहस्यमय हास्याची प्रतिमा वारंवार तिच्या डोक्यात येत होती. रेश्मा आपले वैयक्तिक सामान घेऊन त्या उंच इमारतीबाहेर पडली, जिथे बस 1 तासापूर्वी ती एक शक्तिशाली मॅनेजर होती. दुपारच्या प्रखर उन्हाने तिचे डोळे दिपून जात होते. तिला वाटले जणू जग फिरत आहे. का? तिच्यासोबतच असे का? तिने काय चूक केली होती? हजारो प्रश्न तिच्या डोक्यात फिरत होते, पण त्या प्रश्नाचे तिच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. सुमित वेगाने गाडीतून उतरला आणि आपल्या बहिणीला सावरलं. रेश्माची दयनीय अवस्था पाहून तिचे डोळे लाल, चेहरा अश्रूंनी माखलेला, कपडे अस्ताव्यस्त. सुमितला खूप दुःख झाले. रेश्मा, हे काय झाले? त्यांनी तुला नोकरीवरून का काढले? रेश्माने उत्तर दिले नाही. बस मान हलवली आणि पुन्हा रडू लागली. सुमितने आपल्या बहिणीला कारमध्ये बसवले. तोही तितकंच अस्वस्थ दिसत होता. सर्व काही इतक्या अचानक, इतक्या आकस्मिक पद्धतीने झाले होते की त्याचा विश्वासच बसत नव्हता की रेश्मासारख्या हुशार मुलीला कोणत्याही ठोस कारणाशिवाय काढले जाऊ शकते. थांब, मी तुझ्या डायरेक्टरला फोन करून विचारतो, सुमित म्हणाला आणि आपला फोन त्याने काढला. तो एका पार्टीत रेश्मासोबत त्या डायरेक्टरला भेटलेला होता. काही क्षणानंतर दुसऱ्या बाजूने फोन उचलला गेला. हॅलो डायरेक्टर साहेब, बोलत आहात का? मी सुमित, रेश्माचा भाऊ बोलत आहे. हो सुमितजी, सांगा, काय गोष्ट आहे? डायरेक्टरच्या आवाजात थोडी भीती दिसत होती. मला विचारायचे आहे की कंपनीने माझ्या बहिणीला अचानक का काढले? कारण रेश्माने खूप चांगले काम केले आहे. कंपनीसाठी खूप तिने योगदान दिले आहे. तुम्ही लोक तिच्यासोबत असं करू शकत नाही, सुमितने रागाने म्हटले. दुसऱ्या बाजूला काही वेळ शांतता राहिली. मग एक दीर्घ श्वासाचा आवाज आला. सुमितजी, मलाही खूप वाईट वाटत आहे. रेश्मा एक खूप चांगली कर्मचारी आहे. मी तिला खूप पसंत करतो. पण यावेळी मी खरोखर काहीच करू शकत नाही. हा निर्णय थेट बोर्ड ऑफ डायरेक्टरकडून आला आहे, ग्रुपच्या सर्वात मोठ्या भागधारकाच्या बाजूने. सर्वात मोठा भागधारक? सुमित थक्क झाला. कोण आहे तो? आणि तो माझ्या बहिणीला का काढू इच्छितो? कमीत कमी आम्हाला कारण तरी सांगा, डायरेक्टरने असाही आवाजात सांगितले. आणि कारणाची गोष्ट करायचीच असेल तर सत्य हे आहे की कोणतेही कारण नाही. वरून अधिकाऱ्याचा आदेश होता, कारणाशिवाय बडतर्फ करा. मी देखील एक नोकर आहे. मी वरच्या आदेशांविरुद्ध जाऊ शकत नाही. चला, मी एका मीटिंगमध्ये आहे. धन्यवाद. हे सांगून डायरेक्टरने फोन कट केला. सुमितला पुढे काही बोलण्याची त्यांनी संधीच दिली नाही. सुमित मात्र स्तब्ध होता.
हातात अजूनही फोन होता. कारणाशिवाय बडतर्फ? हे वाक्य त्याच्या डोक्यात गुंजत होते. कशी ताकद होती जी एका मॅनेजरला कोणत्याही कारणाशिवाय काढू शकत होती? शेजारी बसलेल्या रेश्माने पूर्ण संभाषण ऐकले होते. तिने रडणे थांबवले होते. तिचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता. सर्वात मोठा भागधारक? दादा, शेवटी हा कोण आहे? मी कोणाशी शत्रुत्व पत्करले? मला स्वतःलाही माहीत नाही. सुमितने होकारार्थी मान हलवली. विचार करण्याचा प्रयत्न कर. काय अलीकडे तू कोणाशी शत्रुत्व केले आहेस? विशेषतः एखाद्या मोठ्या माणसाशी? रेश्मा विचार करू लागली. ती स्वभावाने घमंडी होती आणि इतरांना खाली दाखवायची. त्यामुळे तिला नापसंत करणारे कमी नव्हते. पण इतक्या मोठ्या कंपनीला नियंत्रित करण्याची ताकद असणारी व्यक्ती कोणी सामान्य व्यक्ती असूच शकत नव्हती. अचानक आनंदीचे एक ध्यान तिच्या डोक्यात चमकले. तिचे ते आश्चर्यकारकपणे शांत वागणे, रहस्यमय हसू आणि घटस्फोटानंतर तिला घेण्यासाठी आलेली ती शानदार कार. दादा, तुला आनंदीमध्ये काहीतरी विचित्र नाही वाटले? रेश्माने अडखळत विचारले. विचित्र? कसले विचित्र? सुमितला अजूनही समजले नव्हते. ज्या पद्धतीने तिने घटस्फोट घेतला, तिने कोणत्याही गोष्टीची मागणी केली नाही. शिवाय जी कार तिला घेण्यासाठी आली होती ती सरळ एखाद्या सामान्य माणसाची वाटत नव्हती. सुमितही विचार करू लागला. हो, काहीतरी असामान्य नक्कीच वाटत होतं. त्याला वाटलं होतं की मी रडेन, गयावया करेन किंवा कमीत कमी मालमत्तेच्या वाटणीसाठी गोंधळ घालेन. पण नाही, मी इतक्या शांततेत आणि इतक्या आरामात निघून गेले होते की ते त्याला भीतीदायक वाटत होते. तुला तिच्यावर संशय आहे? बकवास करू नकोस. ती काय करू शकते? सुमितने गोष्ट टाळली. तिच्यासारख्या गबाळ्या अशिक्षित मुलीकडे इतकी ताकद कुठून येणार आहे की ती तुला नोकरीवरून काढून टाकेल? जास्त विचार करू नको. पण रेश्मा विचार केल्याशिवाय राहू शकत नव्हती. तिचे अंतर्मन सांगत होते की या सर्व घटनांचा माझ्याशी, आनंदीशी काही ना काही संबंध नक्कीच आहे. पण तिच्याकडे कोणताही पुरावा नव्हता आणि ती या सत्यावर विश्वास ठेवू इच्छित नव्हती. हे खूप भयानक आणि आश्चर्यकारक होते. तर आता काय करायचे दादा? रेश्माने हाताश आवाजात त्याला विचारले. चल आधी घरी जाऊया, मग एखादा मार्ग निघेल. मला नाही वाटत की काही तोडगा निघणार नाही. सुमितने आपल्या बहिणीला सांत्वन दिलं, पण त्याचे हृदयही बेचैन होते. एखादी अदृश्य शक्ती त्याच्या कुटुंबाला आपल्या विळख्यात ओढत होती. पण ती कुठून आली होती आणि पुढे काय भयानक करणार होती हे त्याला माहीत नव्हते. कार जड शांततेत घराकडे वाढत होती. सुमित आणि रेश्मा दोघांनाही माहीत नव्हते की त्यांचे वाईट दिवस तर आता कुठे सुरू झाले आहेत आणि त्या वाईट दिवसाला नियंत्रित करणारी दुसरी कोणी नसून तीच जुनी वहिनी होती जिचा त्यांनी पोटभर अपमान आणि तिरस्कार केला होता. सुमित रेश्माला घरी घेऊन आला. त्याचे मन जड झाले होते. आज रात्रीच्या उत्सवाची योजना धुळीस मिळाली होती. तिची जागा एक उदास आणि गुदमरून टाकणाऱ्या वातावरणाने घेतली होती. त्याने आपल्या बहिणीकडे पाहिले, जी शेजारी हुंदके देत होती आणि त्याच्या मनात एक विचित्र संताप आणि लाचारी भरून आली. त्याला रेश्मा कुटुंबाचा अभिमान असण्याची सवय झाली होती, जी घराण्याचं नाव रोशन करायची. आज तो अभिमान ढासळला होता आणि त्याला समजत नव्हते की हे कसं सांभाळावं. त्याने आपल्या बहिणीला आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. शांत हो रेश्मा, ही नोकरी गेली तर दुसरी मिळेल. तुझ्यासारख्या गुणवत्तेच्या मुलीला तर कंपन्या सहजच घेतील. याला वाईट दिवस समज, पण त्याला स्वतःलाही माहीत होतं की ती सांत्वना किती पोकळ आहे. कोणत्याही कारणाशिवाय नोकरीवरून काढले जाणे रेश्माच्या करिअरवर एक काळा डाग असेल. याच विचारात बुडालेल्या सुमितचा फोन वाजला. स्क्रीनवर डायरेक्टर मेहरा यांचं नाव चमकत होतं, जे त्याच्या त्या हाऊसिंग प्रोजेक्टमधील सर्वात मोठे भागीदार होते, ज्यामध्ये त्याने आपली सर्व जमापुंजी आणि अपेक्षा लावल्या होत्या. सुमितचे हृदय धस्स झाले. त्याने घाईघाईने ब्लूटूथ इयरफोन लावला आणि आपला आवाज शक्य तितका शांत आणि व्यावसायिक ठेवण्याचा प्रयत्न केला. हॅलो मेहरा साहेब, मी ऐकतो आहे. हॅलो सुमित. दुसऱ्या बाजूने मेहरा साहेबांचा आवाज नेहमीपेक्षा थंड आणि दूरचा वाटत होता. नेहमीसारखी ऊब आणि आपलेपणा दिसत नव्हता. मी तुला एक गोष्ट सांगण्यासाठी फोन केला आहे. त्या नवीन हाऊसिंग प्रोजेक्टबद्दल. आमच्या कंपनीने आपली गुंतवणूक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुमितचे कान सुन्न झाले. त्याला हे समजून घेण्यासाठी काही सेकंद लागले. काय काय गुंतवणूक मागे? पण का सर? सर्व काही तर खूप चांगले चालले होते. आपला करार झाला आहे. मी जमिनीशी संबंधित कारवाईसाठी जवळजवळ सर्व पैसे लावले आहेत. सुमितचा आवाज कापू लागला होता. हा वरिष्ठ व्यवस्थापनाचा निर्णय आहे. सर्व गुंतवणुकीचा आढावा घेतल्यानंतर आम्हाला वाटते की या प्रोजेक्टमध्ये काही संभाव्य जोखीम आहेत, ज्यांचे आम्ही आधी योग्य मूल्यांकन केले नव्हते. मेहरा साहेबांनी एखाद्या मशिनीसारखे उत्तर दिले, जणू ते आधीच लिहिलेले काहीतरी वाचत असावेत. जोखीम? कसली जोखीम सर? सुमित जवळजवळ गयावया करू लागला. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या आहेत. जमीन प्राईम लोकेशनवर आहे. नफ्याची खूप मोठी शक्यता आहे.
आपण स्वतः मला हे सांगितले होते. मला खेद आहे सुमित. आता याचा निर्णय झाला आहे. आम्ही करार मोडण्यासाठी कराराच्या अटींनुसार दंड भरू. आमचे वकील लवकरच बाकीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुझ्याशी संपर्क साधतील. सुमितला वाटले जणू त्याचे पूर्ण शरीर थंड पडले आहे. जरी कारमध्ये एसी सर्वात कमी पॉईंटवर चालू होता. दंड, तो दंड त्या प्रचंड रकमेसमोर काय होता जी त्याने बँक आणि मित्रांकडून या प्रोजेक्टमध्ये लावण्यासाठी घेतली होती. यावेळी गुंतवणूक मागे घेण्याचा अर्थ होता त्याला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर ढकलणे. सर्व काही संपणार होते. पैसा, इज्जत आणि ते घर ज्यामध्ये ते आणि त्याची आई राहत होते, जे त्याने बँकेत गहाण ठेवले होते. मेहरा साहेब, तुम्ही माझ्यासोबत असं करू शकत नाहीत. आपण इतक्या वर्षांपासून एकत्र काम करत आहोत. जर काही गोष्ट असेल तर तुम्ही थेट मला सांगा. मी काही चूक केली आहे का? किंवा दुसरी काही गोष्ट? दुसरी कोणतीही गोष्ट नाही. मेहरा साहेबांनी त्यांचे बोलणे थांबवले. त्यांचा आवाज कडक झाला. हा फक्त एक व्यावसायिक निर्णय आहे. चला, मी व्यस्त आहे. नाईस टू टॉक यू. फोन कट झाल्याचा आवाज सुमितच्या डोक्यावर एखाद्या हातोड्यासारखा पडला. तो स्तब्ध झाला होता. हात अजूनही स्टेअरिंग व्हीलवर होते. पण कार नकळत रस्त्याच्या कडेला थांबली होती. रेश्मा, जी शेजारी बसली होती, ती आता रडत नव्हती. तिने पूर्ण संभाषण ऐकले नव्हते. पण आपल्या भावाचा पांढरा पडलेला चेहरा आणि हरवलेले हावभाव पाहून ती समजली होती की काहीतरी खूप वाईट झाले आहे. दादा, काय झाले? सुमितने उत्तर दिले नाही. त्याने आपले डोके स्टेअरिंग व्हीलवर टेकवले. त्याचे संपूर्ण शरीर थरथर कापत होते. आयुष्यात पहिल्यांदा तो माणूस जो नेहमी मजबूत दिसायचा, जो पूर्ण कुटुंबाचा आधार होता, आज पूर्णपणे लाचार आणि निराशा अनुभवत होता. का? या सर्व वाईट बातम्या एकाच दिवशी का येत होत्या? ज्या दिवशी तिने माझ्याकडून घटस्फोट घेतला होता. रेश्माची नोकरी गेली, त्याचा करार रद्द झाला, कुटुंबाचे 2 आर्थिक स्तंभ आणि सर्वात मोठे अभिमान एकाच वेळी काहीच तासात ढासळले होते. हा फक्त एक योगायोग असूच शकत नाही. मुळीच नाही. कोणीतरी अदृश्य शक्ती, कोणतीतरी ताकद आणि हात या सर्वांच्या मागे होता. पण कोण? कोणाकडे इतकी भयानक ताकद असू शकते? माझी प्रतिमा पुन्हा एकदा त्याच्या डोक्यात चमकली. माझे रहस्यमय हसू, शानदार कार आणि माझे शेवटचे वाक्य, तुझे नशीब चांगले असो. ती कोणती शुभेच्छा नव्हती, एक श्राप होता, एक चेतावणी. पण हे कसे होऊ शकते? एक साधी गबाळी स्त्री जिचा पगार इतका कमी होता, ती हे सर्व कशी करू शकते? हा विचार खूप वेळा थक्क करणारा होता. पण माझ्याशिवाय तो इतर कोणाचाही विचार करू शकत नव्हता. जिच्याकडे असे करण्याचा एखादा हेतू असेल आणि जी इतक्या अचूकपणे प्रत्येक सेकंदाच्या हिशोबाने काम करू शकेल. एक थंड लहर सुमितच्या पाठीच्या कण्यातून धावून गेली. त्याला भीती वाटू लागली. एक अस्पष्ट भीती जी वाढतच चालली होती. त्याने कसल्या स्त्रीशी घटस्फोट घेतला होता? त्याच्या कुटुंबाने गेल्या 3 वर्षात एका स्त्रीसोबत कसे वर्तन केले होते? जेव्हा सुमित आणि रेश्मा घरी पोचले, सुलोचनाबाईंनी टेबलावर शानदार जेवण ठेवले होते. सर्व त्यांच्या लाडक्या मुलांच्या आवडीच्या गोष्टी होत्या. त्यांना अजूनपर्यंत माहीत नव्हते की सुमितसोबत काय झाले आहे. त्या अजूनही माझ्या म्हणजेच त्यांच्यासाठी 7:30पासून सुटका झाल्याच्या आनंदात मग्न होत्या. आलात तुम्ही दोघं? लवकर फ्रेश व्हा, गरमागरम जेवून घ्या. मी उत्सव साजरा करण्यासाठी तुमच्या आवडीच्या गोष्टी बनवल्या आहेत, सुलोचनाबाईंनी आनंदाने म्हटले. पण सुमित आणि रेश्माचे उतरलेले चेहरे पाहून त्यांचे हसूच गायब झाले. तुम्हा दोघांना काय झाले आहे? तुमचे चेहरे का उतरलेले आहेत? आत्ताच तर त्या अपशकुन बाईपासून सुटका मिळवली आहे आपण. तुम्ही तर खुश असायला हवं होतं. आई, रेश्मा हुंदके देऊ लागली आणि मग ढसाढसा रडू लागली. माझी नोकरी गेली आई. काय? सुलोचनाबाईंच्या हातून उलथणे जमिनीवर पडले. काय म्हणालीस? नोकरी गेली? का काढले तुला नोकरीवरून? तू तर इतके चांगले काम करत होतीस. सुमित थकून सोफ्यावर धपकन बसला. काहीही न बोलता त्याला समजत नव्हते की कुठून बोलणं सुरू करावं. सुलोचनाबाईंनी आपल्या मुलाकडे पाहिले. त्यांना काहीतरी अनपेक्षित घटना घडल्याची जाणीव झाली. सुमित, आणि तू सांग मला काय झालं आहे? सुमितने डोके वर केले. त्याचे डोळे लाल झाले होते. आवाज जड. माझा प्रोजेक्टही संपलाय आई. बिझनेस पार्टनरने पैसे वापस घेतले आहेत. मी दिवाळखोर होणार आहे. दिवाळखोर? हे 2 शब्द सुलोचनाबाईच्या कानात विजेसारखे चमकले. त्या अडखळल्या. टेबलाचा आधार घेऊन उभ्या राहिल्या. नाही, हे होऊ शकत नाही. तुम्ही लोक माझ्यासोबत विनोद करू नका. आज आनंदाचा दिवस आहे. अशा अमंगल गोष्टी का बोलत आहात? पण आपल्या मुलांचे निराश चेहरे पाहून सुलोचनाबाई समजल्या की हा कोणताही विनोद नाही. वाईट बातमी एकत्र आल्या. इतक्या अचानक, इतक्या भयानक की सुलोचनाबाईसारखी मजबूत आणि कठोर स्त्री हे सहन करू शकली नाही. त्या खुर्चीवर धपकन बसल्या. धापा टाकू लागल्या. उत्सवाची ती मेजवानी एका शोकांतिकेत बदलली होती. कोणाचेही जेवणाचे मन नव्हते. तिघे मायलेकरं ड्रॉइंग रूममध्ये गुपचूप बसले होते, एका भीतीदायक शांततेत बुडालेले.
बस कधीकधी रेशमाच्या हुंदक्यांचा आवाज त्या जड वातावरणाला तोडत होता. बऱ्याच वेळानंतर सुलोचनाबाईंनी कापत असलेल्या आवाजात म्हटले, का असे का झाले? सर्व काही एकाच दिवसात का उद्ध्वस्त झाले? हा प्रश्न सुमित आणि रेशमाच्या मनातही फिरत होता. हा अचानक योगायोग त्यांना विचार करण्यास भाग पाडत होता. आई, मला संशय आहे की कोणीतरी आपल्या कुटुंबाच्या मागे लागले आहे. रेशमाने अडखळत हे सांगितले. कोण? आपल्या घराशी कोणाचे इतके मोठे शत्रुत्व असू शकते? सुलोचनाबाई ओरडल्या. कुठे तू ऑफिसमध्ये कोणाशी पंगा तर घेतला नाहीस ना? आणि तो तुझ्याशी बदला घेत असेल? नाही आई, माझ्या डायरेक्टरने सांगितले की ते मला काढण्याचा आदेश ग्रुपच्या सर्वात मोठ्या भागधारकाकडून आला आहे. तो खूप शक्तिशाली आहे, कोणी सामान्य माणूस नाही, रेशमाने समजावले. सुमितने आता तोंड उघडले. माझ्या पार्टनरसोबतही असेच झाले. त्यांनी कोणतेही ठोस कारण न सांगता करार रद्द केला. मला असे वाटले जणू कोणीतरी त्यांच्यावर दबाव टाकला आहे. सगळ्यात मोठा भागधारक, दबाव टाकणारी शक्ती? सुलोचनाबाई घाबरल्या. त्यांचे डोके फिरत होते. शेवटी तो कोण आहे? आपण तर आजपर्यंत कोणाचे वाईट केले नाही. केले आहे आई, सुमितने एक दृढ आवाजात म्हटले. सुलोचनाबाई आणि रेश्मा दोघींनीही त्याच्याकडे पाहिले. आपण एका माणसाचे खूप वाईट केले आहे. एक अशी व्यक्ती जिच्याशी आपण गेल्या 3 वर्षात खूप वाईट वर्तन केले आहे. तुझ्या बोलण्याचा काय अर्थ आहे? आनंदी, सुलोचनाबाईंनी अडखळत म्हटले. त्यांच्या चेहऱ्यावर अविश्वास दिसत होता. हे होऊ शकत नाही. त्या गबाळ्या मुलीची काय लायकी की ती हे सर्व काही करू शकेल? तिच्याकडे इतका पैसा, इतकी ताकद कुठून आली? रेशमानेही जोरदार विरोध केला. कारण आपण नेहमीच तिला असंच समजत राहिलो, म्हणूनच आज आपली ही अवस्था आहे. सुमित कडू हसला. तुम्ही लोकांनी पाहिले नाही तिने किती शांततेने घटस्फोट घेतला. एक पैसाही मागितला नाही. दरवाजाबाहेर पडताच तिला घेण्यासाठी मोठी स्कॉर्पिओ कार आली आणि त्याच्या लगेचच नंतर रेशमाची नोकरी गेली. मी दिवाळखोर झालो. हे सर्व काही तासांतच झालं. जर हा एक योगायोग असेल तर हा जगातील सर्वात भीतीदायक योगायोग आहे. सुमितच्या विश्लेषणाने सुलोचनाबाई आणि रेशमाला विचार करण्यास भाग पाडले. हो, सर्व काही खूप विचित्र वाटत होते. घटस्फोटाच्या वेळी माझे ते शांत आणि रहस्यमय हसू वारंवार त्यांना अस्वस्थ करत होते. पण जर हे खरोखर तिनेच केले आहे, सुलोचनाबाई कापत होत्या, तर ती शेवटी आहे तरी कोण? तिने 3 वर्षापर्यंत आपल्या घरात अपमान का सहन केला? या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नव्हते. ते बस इतकेच जाणत होते की त्यांनी एक खूप मोठी चूक केली आहे. त्यांनी एका अशा व्यक्तीला कमी दाखवलं आहे ज्याला ते अजिबात ओळखत नव्हते आणि आता ते आपल्या मूर्खपणाची आणि घमंडीपणाची किंमत चुकवत होते. त्या रात्री सुमितच्या कुटुंबात कोणीही झोपू शकले नाही. ते अंधारात बसले होते. प्रत्येक जण आपल्या विचारात बुडालेला होता. पण सर्वांच्या विचारात एकच नाव होतं, आनंदी. घटस्फोटाचा आनंद आणि विजयाचा भाव पूर्णपणे गायब झाला होता. त्याची जागा एका भयानक भयेने घेतली होती. ते आपल्या अंधकारमय भविष्याला घाबरत होते, मोठ्या कर्जाला, आपली इज्जत उद्ध्वस्त होण्याला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते मलाही घाबरत होते. त्या रहस्यमय स्त्रीला जी कधी त्यांची आपलीच होती. ही भयानक रात्र त्या वाईट दिवसांची सुरुवात होती ज्याचा त्यांना सामना करायचा होता. सकाळ कधी झाली हे त्यांना समजलेच नाही. सूर्याचा पहिला किरण दरवाजाच्या फटीतून चालून आत येत होता. त्या विखुरलेल्या ड्रॉइंग रूमला रोशन करत होता, जिथे बिअरच्या रिकाम्या बाटल्या आणि सिगरेटचे तुकडे पडलेले होते. गेल्या रात्रीच्या तणावपूर्ण शांततेनंतर सुमितने खूप दारू पिली होती. तो दारूच्या नशेत हे कडू सत्य विसरू इच्छित होता, पण जितकं प्यायचा तितका शुद्धीत यायचा, तितकंच दुःखी व्हायचा. सुलोचनाबाई एका अस्वस्थ रात्रीनंतर जाग्या झाल्या, ज्यामध्ये वाईट स्वप्न येत राहिली. त्यांचे डोके हातोडा डोक्यात मारल्यासारखे दुखत होते. डोळे सुजलेले होते. ड्रॉइंग रूमचा विखुरलेला नजराणा पाहून मुलगा टेबलावर डोकं ठेवून झोपला होता. मुलगी सोफ्यावर रिकाम्या डोळ्यांनी बसली होती. त्यांचे हृदय तुटले. त्यांचा अभिमान, त्यांची 2 होतकरू मुलं फक्त एका रात्रीत इतकी दयनीय कशी झाली? त्या अडखळत बाथरूममध्ये गेल्या. त्यांनी आरशात पाहिले. आरशात दिसणारा तो म्हातारा थकलेला चेहरा पाहून त्या स्वतःही चकित झाल्या. त्यांची ती शान, तो रुतबा गायब झाला होता. त्याची जागा थकवा आणि भीतीने घेतली होती. त्यांनी तोंडावर थंड पाण्याचे हबके मारले. स्वतःला जागं करण्याचा प्रयत्न केला. नाही सुलोचनाबाई, तू अशी तुटू शकत नाहीस. त्यांना कारण शोधावं लागेल. परिस्थिती सुधारण्याचा एखादा मार्ग काढावा लागेल. ड्रॉइंग रूममध्ये परत येऊन त्यांनी सुमित आणि रेशमाला पाहिले. त्यांचा आवाज जड होता. उठा, सगळे उठा. इथे असे दुःखी बसून राहिल्याने काही तोडगा निघणार आहे का? सुमितने आपले जड डोके उचलले. त्याचे डोळे नशेत धुंद होते. आता काय तोडगा निघणार आहे आई? सर्व काही संपले आहे. सर्व काही नाही. जोपर्यंत मी इच्छित नाही तोपर्यंत काहीही संपले नाही. सुलोचनाबाईंनी दात ओठ खाऊन म्हटले. आता पहिले काम त्या आनंदीला शोधणे आहे.
तिला सर्व काही विचारायचे आहे. जर हे सर्व तिनेच केले आहे तर तिला थांबवावे लागेल. मग तिच्या पाया पडायला लागले, गयावया करायला लागलं तरीही तेही करेल. सुलोचनाबाईंचा स्वाभिमान आता भीतीपुढे पूर्णपणे दबला होता. आता त्यांना आपल्या इज्जतीची पर्वाही नव्हती. त्या बस आपल्या कुटुंबाला वाचवू इच्छित होत्या. तिला आता कुठे शोधणार? रेश्माने कमजोर आवाजात विचारले. आपल्याला तर हेही माहीत नाही की ती कुठे आहे, काय करते. कोणता ना कोणता मार्ग तर असेलच. सुलोचनाबाईंनी स्वतःला आता दिलासा देत म्हटले. त्या खोलीत इकडे तिकडे फेऱ्या मारू लागल्या. त्यांचे डोके वेगाने काम करत होते. अचानक त्या थांबल्या. जणू त्यांना काहीतरी आठवले असावे. त्या आपल्या झोपण्याच्या खोलीकडे पळाल्या. पूर्ण खोलीत शोधाशोध करू लागल्या. आई, तू काय शोधत आहेस? सुमितने आश्चर्याने विचारले. तिचा जुना फोन मला आठवतोय. एकदा घराची साफसफाई करताना मी तो एका जुन्या सामानाच्या डब्यात फेकून दिला होता. सुलोचनाबाईंनी असे म्हणत खाटेखालून एक धुळीने माखलेला पुठ्ठ्याचा डबा काढला. त्यांनी डब्यातील सर्व सामान फरशीवर उलटे केले. आनंदीचे काही जुने कपडे, काही पुस्तकं, काही छोट्या मोठ्या गोष्टी आणि तिथे त्या जुन्या सामानांच्या ढिगाऱ्यात तो स्वस्त आणि जुना फोन पडलेला होता, जो मी वापरत होते, ज्याच्या स्क्रीनवर एक लांब तडा गेला होता. बाहेरचे कवरही घासले गेले होते. सुलोचनाबाईंना जणू काही खजिनाच सापडला. त्यांनी घाईघाईने फोन उचलला. सापडला सापडला. सुदैवाने हा अजूनही इथेच आहे. त्यांनी फोन चालू करण्याचा प्रयत्न केला. नशिबाने त्यात थोडी बॅटरी शिल्लक होती. फोनची कॉन्टॅक्ट लिस्ट पूर्णपणे रिकामी दिसत होती, कारण मी निघण्यापूर्वी सर्व काही डिलीट केले होते. पण कॉल हिस्ट्रीमध्ये काही नंबर अजूनही होते, बहुतेक सुमितचे, रेश्माचे आणि त्यांचे स्वतःचे. त्यांनी एक नजर टाकली आणि एका अनोळखी नंबरवर त्या थांबल्या, ज्यावर कोणतेही नाव नव्हते. या नंबरवर अनेकदा उशिरा रात्री फोन केला गेला होता. सुलोचनाबाईंना वाटले की हाच एकमेव सुगावा आहे. त्यांनी कापत्या हाताने आपला फोन काढला आणि नंबर डायल केला. पण पुन्हा त्या घाबरल्या. फोन करून काय बोलणार? शिव्या देणार, प्रश्न विचारणार की गयावया करणार? त्यांना समजत नव्हते. सुमितने आईला घाबरताना पाहिले तर फोन हिसकावून घेतला. मला दे, तो म्हणाला. त्यालाही सत्य जाणून घ्यायचे होते. त्याला माझ्याशी आमनेसामने बोलायचे होते. विचारायचे होते की मी असे का केले. पण जसा तो कॉलचं बटन दाबणार इतक्यात फोनची स्क्रीन चमकली. माझ्या जुन्या फोनवरच एक नवीन मेसेज आला होता. तिघांनी मान झुकवून मेसेज वाचला. मेसेज खूप छोटा होता, पण त्यांना स्तब्ध करण्यासाठी पुरेसा होता. मॅडम, सर्व काही योजनेनुसार चाललं आहे. मेहरा कुटुंबाची कंपनी उद्या अधिकृतपणे दिवाळखोरीसाठी अर्ज करेल. तुम्हाला काही बदल हवा आहे का मॅडम? योजना दिवाळखोरी हे शब्द त्यांच्या डोळ्यासमोर आले आणि त्यांचे डोके शून्य झाले. सर्व संशय खात्रीत बदलला होता. यात कोणतीही शंका नव्हती. हे सर्व मीच केले होते. मीच या सर्वांच्या मागे होते. ज्या स्त्रीला त्यांनी 3 वर्षापर्यंत कमीपणा दाखवला, अपमानित केले, ती प्रत्यक्षात कोणी श्रीमंत मोठी मालकीण होती, जी त्यांच्या पूर्ण कुटुंबाचे नशीब आपल्या हातात धरून होती. हे सत्य कोणत्याही वाईट स्वप्नापेक्षा जास्त भयानक वाटत होते. सुलोचनाबाई आता आपला संयम गमावून बसल्या. त्यांनी सुमितच्या हातातून फोन हिसकावून घेतला. त्यांचे डोळे रागाने लाल झाले होते. त्यांना फोन करायचा होता, ताबडतोब. त्यांना माझी खरी ओळख विचारायची होती. सुलोचनाबाई एका कोपऱ्यात ढकलले गेलेल्या जंगली जनावरासारख्या झाल्या होत्या. अतिशय भीती आता एक बेकाबू वेडापणात बदलली होती. त्या आता त्या रुबाबातील दुसऱ्यांवर हुकूम चालवणाऱ्या सासू राहिल्या नव्हत्या, तर एक हारलेली बाई दिसत होत्या, जी आपला जीव वाचवण्यासाठी शेवटच्या वेळी आधार घेण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांच्या कापत असलेल्या हातांनी आपल्या फोनवर तो अनोळखी नंबर त्या डायल करत होत्या. तोच नंबर ज्याने काही मिनिटांपूर्वी एक भयानक संदेश पाठवला होता. फोन उचल, फोन उचल माझा, त्या स्वतःशीच बडबडू लागल्या. त्यांचे डोळे स्क्रीनवर खिळले होते, जणू त्या आपल्या विचारांनी दुसऱ्या बाजूच्या व्यक्तीला उत्तर देण्यासाठी भाग पाडू शकत होत्या. सुमित आणि रेश्मा शेजारी श्वास रोखून आपल्या आईकडे पाहत होते. तेही वाट पाहत होते, घाबरलेले आणि आशेने भरलेले. या गोष्टीची भीती की पुढे काय होईल, आणि अशा या गोष्टीची की हे सर्व फक्त एक गैरसमज असावा, एखादी घाणेरडी चेष्टा. फोनची बेल लांब आणि थंड वाजत होती आणि त्या तिघांच्या तणावग्रस्त मनावर घाव घालत होती. प्रत्येक बेलसोबत त्यांची आशा थोडी कमी होत होती. कोणीच फोन उचलत नाहीये, सुमितने हळूच म्हटले. त्यांच्या आवाजात निराशा दिसत होती. पुन्हा लाव, जर ती उचलत नसेल तर तोपर्यंत लाव जोपर्यंत ती उचलत नाही, सुलोचनाबाई ओरडल्या. फोन कट केला आणि त्वरित पुन्हा डायल केला. दुसऱ्या कॉलवर पुन्हा तीच वाट पाहण्याची बेल वाजत राहिली. तिसरी, चौथी, 5वी कॉल. त्या एखाद्या मशिनीसारखं सारखं कॉलची बटणं दाबत होत्या. आई शांत हो, रेश्माने घाबरत म्हटले. ती आपल्या आईची अवस्था पाहून खूप घाबरली होती. शांत? तू आता मला शांत राहायला सांगत आहेस?
घर उद्ध्वस्त होणार आहे, तुझी नोकरी गेली आहे, तुझा भाऊ दिवाळखोर झाला आहे. हे सर्व त्या अपशकुनीमुळे झालं आहे. मला तिला शोधायचं आहे. मी तिचे तुकडे तुकडे करेल. सुलोचनाबाई किंचाळत होत्या. डोळ्यातून पाणी आणि नाकातूनही पाणी वाहत होते. राग आणि लाचारीने त्यांना वेडे केले होते. त्यांनी आपला फोन जमिनीवर फेकला आणि मग माझा जुना तुटलेला फोन उचलून फोन करण्याचा नित्यक्रम सुरूच ठेवला. 10 कॉल, 20 कॉल, 50 कॉल. पण ड्रॉइंग रूममध्ये जिथे कालपर्यंत हसू आणि जिद्दीच्या गोष्टी गुंजत होत्या, आता फक्त फोनची बेल आणि सुलोचनाबाईच्या वेडेपणाने रडण्याचा आवाज तिथे भरलेला होता. सुमित फरशीवर बसला. डोकं पकडून त्याला आपल्या आई आणि बहिणीकडे पाहण्याची हिंमतच होत नव्हती. सर्व त्याचीच चूक होती. जर गेल्या 3 वर्षात त्याने मला वाचवण्याची हिंमत दाखवली असती, माझे मूल्य ओळखण्याची समज दाखवली असती, आपल्या कुटुंबाच्या अहंकाराविरुद्ध उभे राहण्याची तयारी दाखवली असती, तर कदाचित आज ही वेळ आलीच नसती. त्याच्याकडे अशी पत्नी होती जी त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होती, पण त्याने आपल्या निष्काळजीपणाने आणि भ्याडपणाने त्या प्रेमाला मारून टाकले. त्याने आपल्या आनंदाला स्वतःहूनच दूर ढकलले होते. दादा, काहीतरी बोल. रेश्माने सुमितचा खांदा हलवला. तिच्या आवाजात खोल निराशा दिसत होती. आता आपण काय करू? सुमितने आपला चेहरा वर केला. त्याचे डोळे खाली रिकामे होते. काय करायचे? आता आपण कायच करू शकतो? आपण अशा एका व्यक्तीला नाराज केले आहे ज्याला आपल्याला नाराज करायचे नव्हते. बस, आता एक निकालाची वाट पाहू शकतो. सुमितच्या शब्दात लपलेले कडू सत्याने पूर्ण रेश्माला कापून सोडले. ती हे स्वीकारू इच्छित नव्हती. ती एक घमंडी मुलगी, एक हुशार मॅनेजर आपल्या नशिबाचा निर्णय त्या वहिनीच्या हातात कसा सोडू शकत होती, जिचा ती नेहमी तिरस्कार करत आली होती? हे होऊ शकत नाही. याच दरम्यान सुलोचनाबाई अजूनही सतत फोन लावत होत्या. मिस कॉलची संख्या 90च्या पार पोचली होती. आता तर त्या ओरडत नव्हत्या, त्यांचा आवाज बसला होता. त्या बस तिथे बसून गुपचूप कॉल करत होत्या. चेहरा भावनाशून्य, डोळे रिकामे, जणू एखादी तुटलेली कठपुतली जी निराशेत फक्त एकच काम पुन्हा पुन्हा करू शकते. आणि मग 100व्या कॉलवर एक चमत्कार झाला. दुसऱ्या बाजूने अचानक कोणीतरी फोन उचलला. हॅलो. एक खोल, नम्र आणि थंड पुरुषी आवाज दुसऱ्या बाजूने आला. तो आवाज अनोळखी होता, पण त्यात एक अदृश्य दबाव होता ज्याने सुलोचनाबाईंना, त्या वेडेपणाच्या हद्दीवर होत्या, अचानक त्यांना शांत केलं. सुमित आणि रेश्मा देखील दचकले आणि त्यांनी घाईघाईने त्या जुन्या फोनजवळ कान लावले. तू कोण आहेस? आनंदी कुठे आहे? तिला फोनवर बोलव. सुलोचनाबाईंनी हिंमत एकवटली आणि फोनमध्ये ओरडल्या. त्यांचा आवाज राग आणि थकव्याने जड झाला होता. माफ करा, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कोणाला शोधत आहात? दुसऱ्या बाजूने त्या माणसाच्या बोलण्याचा सूर अजूनही भीतीदायक पद्धतीने शांत होता. त्याच्या शांततेने सुमितच्या कुटुंबाची अस्वस्थता आणखी दयनीय बनवली. मी तिची सासू आहे. तिला सांग की माझ्याशी बोल. सुलोचनाबाईंनी आपली उरली सुरली समजही गमावली होती. त्या शिव्या देऊ लागल्या होत्या. तर तुम्ही श्रीमती सुलोचना मेहरा आहात? त्या माणसाने म्हटले, जणू त्याला सर्व काही आधीपासूनच माहीत असावे. मी मॅडमचा सहाय्यक बोलत आहे. मॅडम सध्या खूप व्यस्त आहेत. त्यांच्याकडे फालतू लोकांसोबत बोलण्यासाठी वेळ नाही. व्यस्त? सुलोचनाबाई वेड्यासारखं हसल्या. माझे कुटुंब उद्ध्वस्त करण्यात व्यस्त आहे? नाही का? तिला सांग जरा, तिच्यात थोडी जरी माणुसकी उरली असेल तर हा क्रूर खेळ खेळणं बंद कर. माझ्या कुटुंबाने तिचे काय बिघडवले आहे जे ती आमच्यासोबत असं करत आहे? तुमच्या कुटुंबाने काय केलं आहे हे काय तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोणालाच माहीत नाही. सुभाषजींचा आवाज अजूनही सपाट होता. त्यात कोणताही चढ उतार नव्हता. 3 वर्षांचा अपमान, 3 वर्षांचा छळ, 3 वर्षांपर्यंत मॅडमला एका मोलकरणीपेक्षाही बद्तर समजणं. तुम्हाला वाटते की हे सर्व इतक्या सहज विसरता येईल? सुभाषजींचा प्रत्येक शब्द सुलोचनाबाईच्या हृदयात चाकूसारखा टोचत होता. त्या स्तब्ध राहिल्या. एक शब्दही उत्तर देऊ शकल्या नाहीत. हो, त्या माणसाने जे काही सांगितले होते ते सत्य होते, पण त्यांनी कधी विचार केला नव्हता की त्या सत्याचा इतका भयानक परिणाम होऊ शकतो. मी सुलोचनाबाई, त्या तोत्र बोलू लागल्या. तो फक्त एक गैरसमज होता. आम्ही तर फक्त तिचे चांगले व्हावे असा विचार करत होतो. सुभाषजी उपहासाने हसले. तिला एक अरुंद खोलीत राहण्यासाठी भाग पाडणे, तिला उरले सुरले अन्न खाऊ घालणे, तिला रोज आपल्या मुलीचे टोमणे ऐकण्यासाठी मजबूर करणे, हे तिचे चांगले करणे होते का? श्रीमती मेहरा, तुमच्या अज्ञानाने आणि घमंडाने तुमच्या पूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त केले आहे. सुमित आणि रेश्मा, जे शेजारी उभे होते, एक एक शब्द ते ऐकत होते. त्यांचे चेहरे पांढरे पडले होते. पूर्ण शरीर कापत होते. पहिल्यांदा कोणीतरी त्यांच्या तोंडावर सत्य सांगितले होते. त्याकडे ते वर्षांपासून दुर्लक्ष करत आले होते. तितक्यात दुसऱ्या बाजूला काही हालचाल झाली. त्यांनी सुभाषजींना आदराने सांगताना ऐकले. मॅडम, हा मेहरा कुटुंबाचा फोन आहे. मग एक छोटीशी शांतता आणि त्यानंतर एक ओळखीचा पूर्ण बर्फासारखा थंड आवाज गुंजला. एक असा आवाज जो ते कधीच विसरू शकत नव्हते. काय आहे?
फक्त एक शब्द, पण त्यात एक अदृश्य वजन होते, ज्याने त्या तिघा मायलेकरांचा दमच कोंडला. आनंदी, आनंदी बेटा, मी बोलते, सुलोचनाबाई कापत बोलल्या. त्यांचा आवाज अचानक कमजोर आणि दयनीय झाला. कोण? आई. मला इतक्या आपलेपणाने हाक मारू नका, मला सवय नाही आहे, मी म्हटले. माझ्या आवाजात कोणतीही भावना दिसत नव्हती. आनंदी, आमच्या कुटुंबाला तू माफ कर बेटा, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मी तुझ्याकडे विनवणी करते, तू जे मागशील ते मी तुला देईन. तू सुमितकडे परत ये. हो ना? मी वचन देते, मी तुझ्याशी खूप चांगले वर्तन करेल. सुलोचनाबाई रडून गयावया करू लागल्या. त्यांच्या वागण्यातील हा 180 अंशाचा बदल तिरस्कारणीय होता. परत येऊ? मी उपहासाने हसले, एक अशी थंड हसणे जे एखाद्या नदीला गोठवू शकते. तुम्हाला काय वाटते, मी 3 वर्षांपूर्वीची ती मूर्ख आनंदी आहे का? त्या घाणेरड्या जागी तर मी पैसे घेऊनही परत येणार नाही. तर तू काय इच्छितेस? सुलोचनाबाईंनी निराश होऊन तिला विचारले. बस कर आनंदी, काय आपण सर्व काही इथेच संपवू शकतो? मी तुझ्याकडे विनंती करतो. सुमितने फोन हिसकावून घेतला. त्याच्या आवाजात पश्चाताप आणि लाज दिसत होती. तू कोणत्या हक्काने माझ्याकडे विनंती करत आहेस? तो नवरा जो आपल्या पत्नीला अपमानित होताना चुपचाप पाहत राहिला, तो भ्याड माणूस जो आपल्या कुटुंबाची रक्षा करू शकला नाही. शांतता पसरली. सुमित एक शब्दही बोलू शकला नाही. काय हवं आहे तुला? त्यांनी विचारले. त्याचा आवाज भीती आणि येणाऱ्या वादळामुळे तुटत होता. मी काही वेळ गप्प राहिले, जणू मी त्याच्या निराशेचा आनंद घेत होते. मग मी म्हटले. माझा आवाज हवेसारखा हलका होता, पण त्याचे शब्द चाकूसारखे धारदार होते. माझी खरी ओळख तुम्हाला विचारण्याचा कोणताही हक्क नाही, पण बस इतके जाणून घ्या की आज तुम्ही आणि तुमची मुलं जे काही गमवत आहात ते माझ्यासाठी एका जुन्या खेळण्यापेक्षा कमी आहे. त्याला मी असेच फेकून देते. माझे शब्द त्या तिघा मायलेकरांच्या डोक्यात एखाद्या अणुबॉम्बसारखे फुटले. ते स्तब्ध राहिले, डोके खाली रिकामे झाले. त्यांना आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. रेश्माचे करिअर, सुमितचे भविष्य, एक पूर्ण कुटुंबाचा अभिमान माझ्या नजरेत इतका स्वस्त होता. हे सत्य आपली सर्व मालमत्ता गमावण्यापेक्षाही जास्त क्रूर होते. हा एक अपमान होता, त्या सर्व गोष्टींचा एक तमाचा होता, ज्यांना ते कधी अनमोल समजत होते. नाही, हे होऊ शकत नाही. रेश्मा सर्वात आधी धक्क्यातून बाहेर आली. तिने सुलोचनाबाईंच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि वेड्यासारखी ओरडली. तू खोटं बोलत आहेस. तू फक्त एक गरीब गबाळी मुलगी आहेस. तुला हा हक्क कोणी दिला? तू कोणाला घाबरवत आहेस? मी दुसऱ्या बाजूला बस हलकच हसले. रेश्माचे अज्ञान आणि अहंकार खरोखरच दयनीय होते. रेश्मा, तू अजूनही इतकीच घमंडी आहेस, नाही का? ठीक आहे, जर तुला जाणून घ्यायचे आहे तर मी तुला सांगते. मी एका क्षणासाठी थांबले, जेणेकरून शांततेचा हा नाट्यमयपणा अजून वाढावा. मी त्यांच्या तणावग्रस्त चेहऱ्याची कल्पना करू शकत होते. ती मीडिया कंपनी जिथे तू काम करत होतीस, ज्यावर तुला तुझ्या 2.5 लाखांच्या पगाराचा मोठा माज आला होता, तिचे नाव क्रिएटिव्ह कॅनव्हास मीडिया आहे, हो ना? रेश्मा स्तब्ध झाली. तुला तुला कसं माहीत? ती फक्त एक सहाय्यक कंपनी आहे. एक खूप मोठी कंपनी, विक्रम एंटरप्राइजेसची एक छोटीशी शाखा. मी आपले बोलणे सुरू ठेवले. आवाज अजूनही सपाट होता. आणि तुझे दुर्दैव आहे रेश्मा की मी आनंदी विक्रम सिंग, तीच गबाळी वहिनी जिचा तू नेहमी तिरस्कार करायचीस, विक्रम एंटरप्राइजेसचे चेअरमन आहे, ज्याच्याकडे 51% शेअर्स आहेत. तुझ्यासारख्या एका छोट्या व्यवस्थापकाला कामावरून काढण्याचा निर्णय घेण्यासाठी मला एका सेकंदाचाही विचार करण्याची गरज पडली नाही. फोन रेश्माच्या हातातून सुटून फरशीवर पडला. ती काही पावलं मागे हटली. तिचा चेहरा रक्ताचा थेंब नसल्यासारखा पांढरा पडला होता. तिचे डोळे भीती आणि अविश्वासाने फाटले होते. ती फरशीवर कोसळली. पूर्ण शरीर कापत होते. विक्रम एंटरप्राइजेसची चेअरमन, मीडिया जगतातील सर्वात शक्तिशाली महिला, जिच्याशी भेटण्याचं ती नेहमी स्वप्न पाहायची, ती तिची वहिनीच तर होती, जिचा तिने निर्दयीपणे छळ केला होता. नशिबाची ही चेष्टा खूप क्रूर होती. सुमितने घाईघाईने फोन उचलला, पण त्याचे हातही तितकेच कापत होते. तो दुसऱ्या बाजूने माझ्या श्वासांचा आवाज ऐकू शकत होता, शांत आणि थंड. आणि तू, सुमित, मी त्यांना धक्क्यातून सावरण्याची संधी न देता पुढे चालू ठेवले. तो हाऊसिंग प्रोजेक्ट ज्याच्यावर तू इतका जीव लावला होतास, तुझा पार्टनर सफलता कन्स्ट्रक्शन्स होता ना? काय तुला माहीत आहे की त्यांनी अचानक गुंतवणूक मागे का घेतली? सुमितने उत्तर दिले नाही. तो फक्त तिचं बोलणं ऐकत राहिला. कारण सफलता कन्स्ट्रक्शन्स गेल्या आठवड्यापासून अधिकृतपणे विक्रम एंटरप्राइजेसची सहाय्यक कंपनी बनली आहे. मी त्यांना फक्त आजच्या दिवसासाठीच खरेदी केले होते, फक्त तुला जाणीव करून देण्यासाठी की जेव्हा कोणी तुझ्या सर्व अपेक्षा हिरावून घेतं तेव्हा कसं वाटतं. माझे शब्द शेवटच्या हातोड्यासारखे होते, ज्याने सुमितची इच्छाशक्ती आणि घमंड पूर्णपणे चकनाचूर करून टाकला. तो सोफ्यावर धपकन बसला. फोन अजूनही कानाला लागलेला होता, पण त्याला आता काही ऐकू येत नव्हतं. त्याच्या डोक्यात फक्त 2 शब्द गुंजत होते, विक्रम एंटरप्राइजेस.
देशातील आघाडीची रिअल इस्टेट आणि मीडिया कंपनी, एक असे साम्राज्य ज्याला उद्योगातील प्रत्येकजण घाबरायचा. आणि त्याची पत्नी, ज्या स्त्रीला त्याने सोडले होते, त्या साम्राज्याची ती राणी होती. ती मोठी चेष्टा होती, कडू चेष्टा. सुलोचनाबाई आपल्या मुलीच्या शेजारी फरशीवर बसल्या होत्या. त्यांनी सर्व काही ऐकले होते. आता त्या समजल्या होत्या की मी का संयम ठेवला, मी का इतक्या शांततेने निघून गेले. आज माहीत पडले, गेल्या 3 वर्षात मी जगत नव्हते, तर एक सामान्य माणसाच्या आयुष्याचा अनुभव घेत होते. आणि त्यांचे कुटुंब झोपड्यांच्या एका टोळीसारखे सर्वात शक्तिशाली प्रेक्षकांसमोर एक मुखवटा घालून नाटक करत होते. आता तुम्ही लोक समजलात. माझ्या आवाजाने त्यांना वास्तवात परत आणले. खेळ संपला आहे. आज तुम्ही जे भोगत आहात ते फक्त त्या गोष्टीची सुरुवात आहे जे तुम्ही पेरले होते. जसे करतो तसे फेडावे लागते. आता भोगा कर्माची फळं. हे म्हणून मी फोन कट केला. लांब टोनच्या आवाजाने त्यांच्या कुटुंबाच्या सर्व आशेवर पूर्ण विराम लावला. त्या थंड ड्रॉइंग रूममध्ये फक्त 3 लोक उरले होते. 3 वेगवेगळ्या भावनांसोबत. रेश्माचे वेडेपण, तिचा पश्चात्ताप आणि सुलोचनाबाईचा उशिरा आलेला खोल पश्चात्ताप. त्यांनी सर्व काही गमावले होते. यासाठी नाही की ते गरीब होते किंवा त्यांच्यात क्षमता नव्हती, तर यासाठी की त्यांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट गमावली होती, माणुसकी आणि इतरांसाठी आदर. त्या वादळी फोन कॉलनंतर 2 दिवसांनी रेश्मा आणि सुमितकडे एक पत्र पोहोचले. हे बँकेकडून कर्जाची मागणी करणारे पत्र नव्हते, ना न्यायालयाचे समन्स. हे एक नियंत्रण पत्र होते, जे सर्वात चांगल्या गुणवत्तेच्या कागदपत्रांवर छापले होते, ज्यावर विक्रम एंटरप्राइजेसचा लोगो सोनेरी रंगात उमटवला होता. त्यांना क्रिएटिव्ह कॅनव्हास मीडियाच्या मुख्यालयात एक सध्या बोर्ड मीटिंगची माजी कर्मचारी आणि माझी भागीदार म्हणून आमंत्रित केले गेले होते. तीच जागा जिथे रेश्मा कधी हुकूमात चालायची. मीटिंगचे कारण होते कर्मचाऱ्यांची पुनर्रचना आणि धोरणात्मक प्रकल्पांना नवीन दिशा देणे. सुमित आणि रेश्मा जाऊ इच्छित नव्हते. ते माझ्याशी सामना करण्यास घाबरत होते, पण न जाण्याचा धोका ते पत्करू शकत नव्हते. पत्रात साफ लिहिले होते, जर ते उपस्थित राहिले नाहीत तर ग्रुपचा कायदेशीर विभाग मालमत्तेची वसुली आणि नागरी दायित्वासाठी त्वरित खटला सुरू करेल. ते एका कोपऱ्यात ढकलले गेले होते. मागे हटण्याचा कोणताही मार्ग नव्हता. त्या सकाळी 2 भाऊ बहीण जडमानाने त्या परिचयाच्या ऑफिसच्या इमारतीत दाखल झाले. रेश्माने डोके खाली झुकवले होते. त्या जुन्या सहकाऱ्यांच्या नजरेला नजर देण्याची हिंमत तिच्यात नव्हती, जे पाठीमागे कुजबूज करत होते. सुमित शांत दिसण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या खिशातील त्याचे हात ओले झाले होते. त्यांना सर्वात मोठ्या मीटिंग रूममध्ये घेऊन जाण्यात आले, जे फक्त उच्चस्तरीय बैठकांसाठी वापरले जायचे. जड लाकडाचा दरवाजा उघडला. आत बोर्डाचे सर्व सदस्य, कंपनीचे सर्व विभागीय निर्देशक ओव्हल आकाराच्या लांब टेबलच्या चहूबाजूंनी बसले होते. अध्यक्षांच्या खुर्चीवर मी आनंदी बसले होते. आज मी ती जुन्या कपड्यांमधील गबाळी पत्नी नव्हते. मी एक विशेष रीतीने डिझाईन केलेला पांढरा सूट घातलेला होता. माझे केस एक साफ सुथऱ्या आंबाड्यात बांधले होते, ज्यामुळे माझे बुद्धिमान कपाळ आणि अभिमानाने उंच झालेली मान दिसत होती. माझा मेकअप हलका पण ती तीक्ष्ण होता, जो मी माझ्या शक्तिशाली व्यक्तिमत्वाला उभारत होता. माझे पूर्ण हावभावच बदलले होते. माझ्या डोळ्यात आता सहनशीलता किंवा अपमान नाही, तर एक शासकाचा आत्मविश्वास, तीव्रता आणि थंडपणा दिसत होता. जेव्हा सुमित आणि रेश्मा आत आले, तेव्हा खोलीत उपस्थित सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या आणि मग घाईघाईने माझी भूमिका जाणून घेण्यासाठी माझ्याकडे वळल्या. मी काहीच म्हटले नाही, बस त्यांना टेबलाच्या शेवटी ठेवलेल्या 2 रिकाम्या खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. ती जागा जी मतदानाचा अधिकार नसलेल्या श्रोत्यांसाठी असते. हा एक मूक अपमान होता. सुमित आणि रेश्मा अडखळले, घाबरतच बसले. त्यांना असे वाटले जणू ते 2 गुन्हेगार आहेत, जे आपल्या निकालाची वाट पाहत आहेत. मी एक वेळाही त्यांच्याकडे पाहिले नाही. मी मीटिंग व्यावसायिक आणि निर्णायक पद्धतीने चालवली. मी बाजाराच्या स्थितीचे वेगाने विश्लेषण केले, जुन्या व्यवस्थापनाच्या कमकुवतपणा उघड केला आणि एक महत्त्वाकांक्षी नवीन विकास योजना सादर केली. माझ्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक हावभावात एक खऱ्या नेत्याचा अंदाज दिसत होता, जे पाहून खोलीत उपस्थित सर्वजण, अगदी अनुभवी निर्देशकही गुपचूप ऐकत राहिले आणि सहमतीने मान डोलवत होते. सुमित तिथे बसून अध्यक्षांच्या खुर्चीवर चमकत असलेल्या त्या स्त्रीला पाहत होता आणि त्याचे हृदय हजारो भावनांनी भरलेले होते. ही ती स्त्री होती जिच्याकडे त्याने दुर्लक्ष केले होते, जिचा त्याने आपल्या आई आणि बहिणीकडून 3 वर्षापर्यंत अपमान होऊ दिला होता. तो इतका आंधळा होता की त्याने आपल्या शेजारी असलेल्या एका मौल्यवान हिराही ओळखला नाही. त्याला खरोखर एक दगड समजत राहिला. पश्चाताप आणि दुःख एका रक्ताळलेल्या चाकूसारखे त्याच्या हृदयाला कापत होते. वेदना असह्य होत होत्या, पण रेश्मा ती फक्त मान खाली घालून बसून राहिली. तिला वर पाहण्याची हिंमत झाली नाही. माझा प्रत्येक शब्द तिच्या तोंडावर एक चपराक वाटत होता. आपल्या क्षमतेबद्दल जो घमट
जी आत्मसंतुष्टता तिला कधी होती ती आता तुकडे तुकडे झाली होती. माझ्या तुलनेत ती फक्त एका विहिरीतील बेडूक होती, यापेक्षा जास्त काही नाही. मीटिंग रूममधील ती लढाई बिना बंदूक आणि बिना तलवारीची होती, पण कोणत्याही युद्धापेक्षा जास्त भयंकर होती. ही मानसशास्त्र आणि जखमांची लढाई होती, जी या लढाईत मी पूर्णपणे जिंकले होते. मी त्यांना दाखवून दिले होते, ज्या माणसाला ते कधी खाली दाखवायचे, आज ती एका अशा ठिकाणी होती जिथे ते आपल्या पूर्ण आयुष्यात कधीच पोहोचू शकत नव्हते. पुनर्गठन योजना सादर केल्यानंतर आणि बोर्डाकडून पूर्ण संमती मिळाल्यानंतर मी हळूहळू आपली नजर टेबलाच्या शेवटी टाकली, जिथे 2 सावल्या आकसून बसल्या होत्या. खोलीत अचानक एक विचित्र शांतता पसरली. सर्वांना माहीत होतं की खरं नाटक तर आता सुरू होणार आहे. आजची मीटिंग कंपनीच्या कामांशिवाय एक वैयक्तिक कारणासाठीही आहे. मी म्हटले. माझा आवाज अजूनही शांत होता, पण प्रत्येक शब्दात हजारो किलोचे वजन वाटत होते. मी तुम्हा सर्वांना 2 खास पाहुण्यांची ओळख करून देऊ इच्छिते. मिस रेश्मा मेहरा, आमच्या माजी मार्केटिंग मॅनेजर, आणि श्री सुमित मेहरा, एका दिवाळखोर होणाऱ्या कन्स्ट्रक्शन्स कंपनीचे संचालक, आणि सोबतच माझे पती. माजी पती हे 2 शब्द मी इतक्या सहजतेने म्हटले की पूर्ण मीटिंग रूममध्ये खळबळ उडाली. सुमित आणि रेश्मा दचकून उठले. त्यांचे चेहरे कागदासारखे पांढरे झाले. त्यांना अपेक्षा नव्हती की मी हे नातं सर्वांसमोर उघड करेन. मी सर्वजण नक्कीच विचार करत असाल की मी रेश्मासारख्या हुशार कर्मचाऱ्याला कामावरून का काढले आणि सुमितसारख्या संभाव्य भागीदारासोबतचा करार का तोडला. मी खोलीत एक नजर टाकली आणि मग रेश्माच्या पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्यावर थांबले. मिस मेहरा, काय तुम्हाला आठवते की तुम्ही तुमच्या आईच्या वाढदिवसाच्या पार्टीत काय म्हटलं होतं? तुम्ही म्हणालात की मी एक फालतू क्लर्क आहे, जिचा पगार लिपस्टिक खरेदी करण्यासाठी पुरेशी नाही, आणि मी तुमच्या कुटुंबाच्या आधारावर जगत आहे. मी एक एक शब्द पुन्हा पुन्हा सांगितला, कोणतीही चूक न करता. रेश्मा थरथर कापत मान हलवू लागली. माझा बोलण्याचा तो उद्देश नव्हता. मी उपरोधाने हसले. तर मग त्या प्रसंगाचं काय, जेव्हा तू बनवलेल्या जेवणाची, माझ्या कपड्यांची निंदा करायचीस, आपल्या 2.5 लाखांच्या पगाराचा देखावा करून मला खाली दाखवायचीस? काय तू जाणतेस, तुझा वर्षभराचा पगार माझ्या एका हँडबॅगच्या किमतीच्या बरोबरही नाही. पण मी कधी हे म्हटले नाही, कारण मी तुमच्या कुटुंबाचा आदर करत होते. पण माझ्या आदराला तुम्ही लोकांनी माझा भ्याडपणा समजला. मी सुमितकडे वळले. माझे डोळे थंड झाले. आणि तू सुमित, काय तुला आठवतं, जेव्हा तुझी आई, तुझी बहीण मला टोमणे मारायचे, तेव्हा तू काय करायचास? तू गप्प राहायचास, तू तोंड फिरवायचास, तू तर हसलाही होतास. मला वाटायचे तुझी शांतता समजूतदारपणा आहे, घरात शांतता टिकवण्यासाठी आहे. पण पत्नीच्या वेदनांवर पतीची शांतता सर्वात क्रूर वागणूक असते. सुमितने डोके खाली झुकवले. त्याचे खांदे कापत होते. त्याला माझ्या डोळ्यात पाहण्याची हिंमत झाली नाही. तुम्ही लोकांनी विचार केला की मी गरीब आहे, गबाळी आहे, निरुपयोगी आहे. तुम्ही लोकांनी माझ्याशी आपल्याच घरात एका विनापगारी मोलकरणीसारखे वर्तन केले. तुम्ही लोकांनी मला कधी कुटुंबाचा सदस्य समजलेच नाही. 3 वर्षापर्यंत मी सर्व काही सहन केलं. यासाठी नाही की मी कमजोर होते, तर यासाठी की माझ्या हृदयात अजूनही एक आशा होती. त्या प्रेमासाठी आशा, ज्यावर मी कधी विश्वास ठेवला होता. आशा होती की एक दिवस तुम्ही लोक माझे मूल्य समजाल. ते माझ्या पैशात किंवा प्रतिष्ठेत नाही, पण मी चुकीचे होते. तुम्ही लोक माझ्या त्यागाच्या लायकीचेच नव्हतात. माझा आवाज कडक झाला. तुम्ही लोकांनी स्वतःच सर्व काही उद्ध्वस्त केलं आहे. म्हणूनच आज मी इथे ग्रुपची चेअरमन म्हणून आपल्यासाठी न्याय मागण्यासाठी आले आहे. मिस रेश्माला यासाठी काढले नाही की ती या पदासाठी सक्षम नाही, तर यासाठी की तिच्यात नैतिकता नाही. जो माणूस इतरांचा आदर करणे जाणत नाही, तो नेतृत्वाच्या पदाच्या लायकीचा नाही. ती सुमितची कंपनी यासाठी दिवाळखोर झाली नाही की प्रोजेक्ट खराब होता, तर यासाठी की त्याचा प्रमुख एक भ्याड आणि बेजबाबदार व्यक्ती आहे. विक्रम एंटरप्राइजेस अशा लोकांसोबत कधीच काम करत नाही. मी उभी राहिले. त्या 2 तुटलेल्या माणसांना थेट पाहिले. हा बदला नाही, हा कर्माचा धडा आहे. जसे पेराल तसेच उगवते. तुम्ही तिरस्कार पेरला होता, आता अपयश उगवलं आहे. पूर्ण मीटिंग रूममध्ये शांतता पसरली. सर्व लोक जे काही ऐकत होते ते स्तब्ध झाले. ते माझ्याकडे आदर आणि थोड्या भयाच्या संमिश्र नजरेने पाहत होते. त्यांना अंदाज नव्हता की त्यांच्या तरुण, हुशार चेअरमनचा भूतकाळ इतका कडू आहे, आणि ते हेही समजले होते की ती अशी व्यक्ती नाही जिला सहज दाबता येईल. माझ्या सत्य भाषणानंतर मीटिंग रूममधील वातावरण अजूनच जड झाले. सुमित आणि रेश्मा मूर्तीसारखे स्थिर बसले होते, जणू त्यांच्या आत्म्याने शरीर सोडले असावे. त्यांना सर्वांसमोर अपमानित केले गेले होते. त्यांची मूर्खता आणि निष्ठा झाकण्यासाठी आता कोणताही पडदा उरला नव्हता. हा अपमान मृत्यूपेक्षाही वाईट होता. मी वापस आपल्या खुर्चीवर बसले. एका चेअरमनची शांत मुद्रा धारण करत मी सुभाषजींना इशारा केला, जे पूर्ण मीटिंग दरम्यान माझ्या मागे उभे होते. सुभाषजी, तुम्ही बोर्डच्या शेवटचा निर्णय सांगून टाका. सुभाषजींनी मान हलवली.
एक पाऊल पुढे आले. त्यांचा आवाज गंभीर आवाजाने गुंजला. चेअरमन आनंदी विक्रम सिंग यांच्या निर्देशानुसार आणि पूर्ण बोर्डाच्या संमतीनुसार विक्रम एंटरप्राइजेस अधिकृतपणे घोषणा करते की मिस रेश्मा मेहरा हिच्यासोबत भविष्यात कोणत्याही प्रकारच्या सहकार्याच्या सर्व संधी ग्रुपच्या सर्व प्लॅटफॉर्म आणि सहाय्यक कंपन्यांवर कायमस्वरूपी संपुष्टात आणल्या जात आहेत. रेश्मा यांच्या गैरव्यावसायिक आणि अनैतिक वर्तनाची माहिती मीडिया उद्योगाच्या सामायिक संसाधन प्रणालीमध्ये नोंदवली जाईल. ही घोषणा रेश्माच्या करिअरसाठी एका मृत्यूच्या शिक्षेसारखी होती. ना फक्त विक्रम एंटरप्राइजेसमध्ये तिची नोकरी गेली, तर तिला ब्लॅकलिस्टही करण्यात आले आहे. मीडिया उद्योगात तिच्या करिअरचा दरवाजा नेहमीसाठी बंद झाला होता. कोणतीही कंपनी अशी डागी व्यक्तीला नोकरीवर ठेवण्याची हिंमत करणार नव्हती. रेश्माने अचानक डोके वर केले. रिकाम्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले आणि अडखळतच ती बोलली, नाही, तू असं करू शकत नाहीस. नंबर 2. सुभाषजींनी रेश्माच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्यांचे बोलणे चालूच ठेवले. श्री सुमित मेहरा यांच्या कंपनीद्वारे आमच्या सहाय्यक कंपनी सफलता कन्स्ट्रक्शन्सच्या कर्जाच्या वसुलीसाठी प्रक्रिया सुरू करेल. श्री सुमित यांची सर्व मालमत्ता, ज्यामध्ये त्यांची चल अचल मालमत्ता आणि इतर गुंतवणुकीचा समावेश आहे, निर्णयाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सील केली जाईल. सुमितकडे फक्त 24 तास आहेत. सुमितने टेबलावर डोके टेकवले. हुंदक्याचा दबलेला आवाज ऐकू आला. दिवाळखोर होणे तर ठरलेलेच होते, पण आता तर खरोखर कंगाल होणार होता तो. त्याच्या खिशात एक पैसाही नसेल. ते घर ज्यामध्ये तो आणि त्याची आई राहत होते, त्याच्या वडिलांची ती शेवटची निशाणी, तेही वाचणार नव्हते. आणि शेवटी मी म्हटले. माझा आवाज थंड पण शांत होता. सुरक्षारक्षक, या दोन्ही पाहुण्यांना इथून बाहेर घेऊन जा. या क्षणापासून यांना विक्रम एंटरप्राइजेसच्या कोणत्याही मालमत्तेत पाऊल ठेवण्याची परवानगी नाही. 2 उंच रुंद सुरक्षारक्षक त्वरित पुढे आले. सुमित आणि रेश्मा दोघांच्या खांद्याला धरून ते उभे राहिले. चला सर, मॅडम. रेश्मा अचानक एका जखमी जनावरासारखी उसळली. आनंदी, तू एक पाषाण हृदयी स्त्री आहेस. तुला चैन पडणार नाही. ती माझ्याकडे झेप घेणारच होती, पण सुरक्षारक्षकाने तिला मजबूतीने पकडले. सुमितने कोणताही विरोध केला नाही. तो चुपचाप उभा राहिला आणि सुरक्षारक्षकांसोबत चालू लागला. दरवाजातून बाहेर पडण्यापूर्वी त्याने एक वेळ शेवटचं वळून माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात आता आश्चर्य किंवा भीती नव्हती, फक्त एक खोल वेदना आणि पश्चाताप होता. पण आता खूप उशीर झाला होता. जेव्हा मीटिंग रूमचा दरवाजा बंद झाला, तेव्हा मी एक दीर्घ श्वास घेतला. माझ्या हृदयावर गेल्या 3 वर्षांपासून असलेलं ओझं शेवटी उतरलं होतं. बदला पूर्ण झाला होता. मला कोणताही अतिशय आनंद किंवा विजयाची जाणीव झाली नाही. बस मला एक विचित्र शांततेचा अनुभव झाला. जणू मी आत्ताच एक विखुरलेल्या खोलीला साफ केले आहे. त्या कचऱ्याला फेकून दिले आहे, ज्याने माझे आयुष्य घाणेरडे केले होते. बाकीचे काम मी सुभाषजी आणि कायदेशीर विभागाकडे सोपवले. मला माहीत होते की ते पूर्णपणे चांगल्या प्रकारे सांभाळतील आणि मला एक नवीन आयुष्य सुरू करायचे होते. एक असे आयुष्य ज्यामध्ये आता अपमान, जखमांची कोणतीही सावली नसेल. मला वाटले होते की त्या भयानक धक्क्यानंतर ते कुटुंब समजुतीने माझ्या आयुष्यातून निघून जाईल, पण मी चुकीचे होते. एक मोलकरणीने येऊन सांगितले की एक वृद्ध, थकलेली, फाटके तुटके कपडे घातलेली स्त्री बाहेर गेटवर थांबून माझ्याशी भेटण्याचा हट्ट करत आहे. न विचारताच मी समजले की ती कोण आहे. सुलोचनाबाई, त्यांना आत येऊ द्या. मी कोणत्याही भावनेशिवाय म्हटले. मी पाहू इच्छित होते की या सर्वानंतरही त्या अजूनही कोणतं नाटक करू इच्छितात. काही मिनिटांनंतर सुलोचनाबाईंना मोलकरणीने आत आणले. त्या आता त्या रुबाबातील स्त्री दिसत नव्हत्या. त्या दुबळ्या झाल्या होत्या. केस विखुरलेले होते, कपडे चुरगळलेले, डोळे सुजलेले होते आणि चेहऱ्यावर थकवा आणि दुःख साफ दिसत होतं. मला पाहताच त्या जमिनीवर घुटमळून बसल्या. त्या वाईटरित्या रडू लागल्या. आनंदी बेटा, मी तुझ्याकडे माफी मागते. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. माझ्या कुटुंबाला माफ कर. त्या रडत रडत माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करत होत्या. माझे पाय पकडू इच्छित होत्या. मी एक पाऊल मागे हटले. उभ्या राहा. इथे तुमच्या कोणताही मुलगा किंवा मुलगी नाही. मी थंड आवाजात म्हटले. नाही, तू माझी सून आहेस. जी गोष्ट तुम्ही सांगत आहात ती चुकीची आहे. तुमची सून तर 3 वर्षांपूर्वीच मरून गेली होती. तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या क्रूरतेमुळे आणि कठोरतेमुळे मरून गेली होती. सुलोचनाबाई माझ्या शब्दांनी स्तब्ध राहिल्या. त्यांनी आपल्या अश्रूंनी माखलेला चेहरा वर करून माझ्याकडे पाहिले. मला माहीत आहे मी चुकीची होते. मी एक खूप वाईट सासू होते. मी तुझ्याशी चांगले वर्तन केले नाही. पण सुमितसोबत तुझ्या 3 वर्षाच्या नात्याच्या त्याच्यासाठी त्याला एक जगण्याचा मार्ग देऊन टाक. प्लीज, तो रस्त्यावर येणार आहे बेटा. मी उपहासाने हसले. जेव्हा तुम्ही लोक माझा अपमान करत होता, तेव्हा तुम्ही आमच्या नात्याबद्दल विचार केला होता? जेव्हा माझा नवरा मला छळत होता, तेव्हा तुम्ही गप्प पाहत होता. तेव्हा तुम्हाला आमच्या नात्याबद्दल विचार आला नाही का? सुलोचनाबाई, या जगात सर्वात स्वस्त गोष्ट जखम पोहोचवल्यानंतर मागितलेली माफी असते. तर तू काय इच्छितेस? निराश होत्या.
किंवा तू सुमितकडे परत ये. मी वचन देते तुला, मी तुझ्याशी खूप चांगले वर्तन करेन, तुला आपल्या मुलीसारखं ठेवेन. रेश्मालाही तिच्या चुकीची जाणीव झाली आहे. आपण पुन्हा एक कुटुंब बनूया. त्यांचा प्रस्ताव किती हास्यास्पद होता. या परिस्थितीतही त्या अजूनही या भ्रमात होत्या की मी त्या नरकात परत जाईल. त्या अजूनही विचार करत होत्या की मी माझ्या पैशाचा आणि ताकदीचा वापर त्यांच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी करेन. सुलोचनाबाई, कान उघडून ऐकून घ्या. मी समोरच्या खुर्चीवर बसले. थेट त्यांच्या डोळ्यात पाहिलं. माझा आणि तुमच्या मुलाचा घटस्फोट झाला आहे. आमचे नाते कोणतेही नाते उरले नाही. दुसरं माझं कोणतेही कर्तव्य नाही की मी अशा लोकांची मदत करू ज्यांनी मला दुखवलं आहे. आणि तिसरं, जे सर्वात महत्त्वाचं आहे, माझे मूल्य तुमच्या वापरण्याचे कोणतेही साधन नाही. मी आज जी काही आहे ते आपल्या कष्टाने आणि क्षमतेने आहे. तुमच्या कुटुंबाशी याचा काही संबंध नाही. तुम्ही जा आणि पुन्हा माझ्यासमोर कधीही येऊ नका. माझ्या घरचे दरवाजे तुमच्यासारख्या लोकांसाठी उघडे नाहीत. हे म्हणून मी उठले आणि माझ्या घराच्या आत निघून गेले. एक वेळही मागे वळून पाहिले नाही. सुलोचनाबाईच्या रडण्याचा, गयावया करण्याचा आवाज पाठीमागून येत होता. त्या मागे हुंदके देत राहिल्या. पण आता माझे हृदय वितळत नव्हते. माझे हृदय त्या मगरीच्या अश्रूंसारखे दगड झाले होते. त्यांची माफी खूप उशिरा आली होती. त्यांच्या पश्चातापाचे आता कोणतेही मूल्य उरले नव्हते. त्यांनी आपल्या आयुष्याची शोकांतिका स्वतःच लिहिली होती, तर आता त्यांना स्वतःच त्याचा परिणाम भोगायचा होता. व्हिलाचा जड लोखंडी गेट हळूहळू बंद झाला. सुलोचनाबाईच्या रडण्याचा आवाज बाहेरच राहिला आणि सोबतच माझ्या वेदनादायी भूतकाळावरही एक पूर्ण विराम लागला. 1 वर्षानंतर माझ्या नेतृत्वाखाली विक्रम एंटरप्राइजेसने एक अभूतपूर्व विकास केला आणि देशातील सर्वात शक्तिशाली व्यावसायिक साम्राज्यांपैकी एक बनले. मी आता फक्त आपल्या आईवडिलांच्या मालमत्तेवर जगणारी एक श्रीमंत मुलगी नव्हते, तर एक खरी व्यावसायिक बनले होते, जिचा प्रत्येक जण तिच्या बुद्धिमत्तेसाठी आणि दृढतेसाठी आदर करत होता. मी जगाला सिद्ध करून दिले होते की एका महिलेचं मूल्य या गोष्टीत नाही की तिला कसा नवरा मिळतो, तर या गोष्टीत आहे की ती आपल्या पायावर कशी उभी राहते आणि समाजासाठी मूल्य निर्माण करते. मी आता आपल्या माजी पतीच्या कुटुंबाबद्दल जास्त विचार करत नव्हते. कधीकधी सुभाषजी मला त्यांच्या स्थितीबद्दल सांगायचे. सुमित दिवाळखोर झाल्यानंतर आणि घर गमावल्यानंतर त्याच्या घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी एक सामान्य बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. त्याच्या कुमकुवतपणाची किंमत एक कठीण आणि अंधकारमय भविष्य असलेली होती. रेश्मा शहरातून गायब झाली होती. ऐकले होते की ती आपल्या गावी परतली आहे, एक सामान्य नोकरी करत आहे आणि एक सामान्य माणसाशी लग्न केलं आहे. एका शानदार उच्चवर्गीय जीवनाचे तिचे स्वप्न धुळीस मिळाले होते आणि सुलोचनाबाई इतक्या मोठ्या धक्क्यानंतर मानसिकदृष्ट्या खचल्या होत्या आणि त्यांना उपचारासाठी एका वृद्धाश्रमात दाखल करावे लागले होते. त्यांच्या या अवस्थेवर मला कोणताही आनंद झाला नाही. मला फक्त वाटलं की हा त्यांच्या कर्माचा एक अनिवार्य परिणाम होता. कर्माचा नियम कधीच कोणाला सोडत नाही. माझे आयुष्य आता खूप व्यस्त पण खूप शांततापूर्ण होते. मी स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःचा आदर करणे शिकले होते. मी प्रवास करायचे, पुस्तकं वाचायचे, नवीन कौशल्य शिकायचे आणि अशा लोकांसोबत वेळ घालवायचे जे माझ्यावर जीवापाड प्रेम करायचे. मी आपले हृदयही पुन्हा उघडले होते. एका परदेशी प्रवासादरम्यान मी योगायोगाने आपल्या कॉलेजच्या एका जुन्या मित्राला भेटले. तो आता हुशार आर्किटेक्ट होता. एक उबदार, संवेदनशील आणि महिलांचा आदर करणारा माणूस. तो माझ्याकडे सत्तेच्या भुकेल्या माणसासारखा कौतुकाच्या नजरेने पाहत नव्हता, तर एक पुरुष म्हणून एका महिलेप्रती आदराच्या दृष्टीने पाहत होता. आम्ही डेटिंग सुरू केली. प्रेम माझ्या आयुष्यात खूप हळूहळू आणि नैसर्गिक रीतीने आले. त्याने माझ्या भूतकाळातील जखमा भरण्यास मला मदत केली. मला सांगितले की खरं प्रेम काय असतं. एक असं प्रेम जे आदर, समज आणि भागीदारीच्या पायावर बांधलं आहे. एका विकेंडला तो मला एका मोकळ्या डोंगरावर घेऊन गेला आणि जिथून पूर्ण शहर दिसत होतं. जेव्हा सूर्य मावळत होता, फळाला लाल रंगाने रंगवत असतानाच त्याने गुडघ्यावर बसून मला एक अंगठी दिली. आनंदी, काय तू मला तुझ्या उरलेल्या आयुष्यात तुझे रक्षण करण्याची आणि तुझ्यावर प्रेम करण्याची परवानगी देशील? मी खऱ्या आनंदाच्या हास्यासह हसले आणि मान डोलवली. माझ्या डोळ्यातून अश्रू आले, पण ते अश्रू आनंदाचे आणि पूर्णतेचे अश्रू होते. मी आधी विचार केला होता की माझे आयुष्य राखेत मिळाले आहे, पण नाही. त्या राखेच्या ढिगाऱ्यातून मी पुनर्जन्म घेतला होता, एका फिनिक्स पक्षासारखी, जी आधीपेक्षा जास्त मजबूत आणि चमकदार होती. माझी गोष्ट इथेच संपते. अश्रू आणि वेदनांनी भरलेला एक लांब प्रवास, पण शेवटी एका शांततेसोबत मागे वळून पाहते तर मला जाणीव होते की कधीकधी आयुष्यातील सर्वात कठीण आव्हानेच आपल्याला मजबूत बनवण्याची संधी देतात. सर्वात मोठा धडा जो मी शिकले तो हा आहे की कधीही कोणाला आपल्या मूल्याची व्याख्या करण्याची परवानगी देऊ नका. नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःची सर्वात चांगली आवृत्ती बनण्यासाठी सतत प्रयत्न करा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करणे जाणता तेव्हाच दुसरे तुमचा आदर करू शकतात.
शेवटी मी तुम्हा सर्व श्रोत्यांना एक छोटासा प्रश्न विचारू इच्छिते. तुम्ही कधी आपल्या आयुष्यात अपमानित किंवा अन्यायाचे शिकार अनुभवले आहेत का? आणि तुम्ही त्या परिस्थितीतून बाहेर पडून आपले मूल्य कसे सिद्ध केले? माझी गोष्ट ऐकण्यासाठी वेळ काढण्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या या कथेबद्दलचे मत कमेंट करा. तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका सुंदर कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.